नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारत भाग्यविधाता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि आपणा सर्व उपस्थितांच्या ठाई बसत असलेल्या बुद्ध धम्मांकुरास आणि संघ शक्तीस विनम्र अभिवादन. जय भीम. धम्म साखच्छा समूह मुंबईच्या माध्यमातून आयोजित ऑनलाईन गुगल मीट ॲपद्वारा प्रसारित होणाऱ्या धम्मपद अठ्ठकथा आणि गाथा या मालिकेत धम्मश्रवण करण्याकरिता सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांचं आणि आजच्या मान्यवर मार्गदर्शकांचं आयोजकांच्या वतीने भालशंकर सरांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करून चंद्रास तांबेंना पुढील आजच्या ज्या गाथा आहेत त्या गाथांचं सुत्तपठन करून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. चंद्राजी तांबे. आज आपण मुलांकडून ज्या गाथा म्हणून घेणार आहोत, माझ्याकडे आलेल्या नावांपैकी मी नावं घेतो. प्रथम गाथा नंबर 6, अनुला अभिजित जोपुडकर. गाथा क्रमांक 6. परेच नावी जाणती माया येथय मामसे, येच तत्त्वी जानन्ति ततो सम्मन्ति मे जगा. पुढील आहेत ओजस सुनावणे. परेच नावी जानन्ति मायमेथय मानसे, येच तत्त्वी जानन्ति ततो सम्मन्ति मे जगा. सुंदर. छोटी बालिका आहे स्तुहा यशवंत तांबे. जय भीम. माझं नाव स्तुहा यशवंत तांबे. आज मी तुमच्या समोर धम्मपद सादर करणार आहे. परमेज विचामती मयमेत यमामसे, एक तत्त्व विजानंदी ततो समंदी मेघदा. नम्रता विशाल माने. परेच नावी जानन्ति मयमेत यमामसे, ये च तत्त्वा जानन्ति ततो सम्मन्ति मे जगा. फार सुंदर आपण गाथा म्हटलेल्या आहेत. आता आपण पुढील कार्यक्रम आपले जे मुख्य वक्ते आहेत त्यांच्याकडे स्वाधीन करूया. मंगेश मुंगेकरजी, पुढील कार्यक्रम आपण हँडल करावा. धन्यवाद. गाथांचं पठन खूप छान पद्धतीने झालेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. आजच्या आपल्या धम्म साखच्छा समूहाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या धम्मपद अठ्ठकथा या मालिकेचा 3रा दिवस आहे आणि आपल्याला भालशंकर सर मार्गदर्शन करणार आहेत. राजेंद्र भालशंकर सरांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करून भालशंकर सरांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या धम्मपद अठ्ठकथा मार्गदर्शनाला सुरुवात करावी. भालशंकर सर. जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. जय भीम. आज या ठिकाणी धम्म साखच्छा ह्या ग्रुप तर्फे धम्मपद अठ्ठकथा हा जो उपक्रम स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, त्या उपक्रमाला सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो आणि त्या उपक्रमाचं कौतुकही करतो. हा उपक्रम राबवणारे जे काही सहकारी आहेत, तांबे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, नंतर राहुल गायकवाड सर आहेत, मंगेश मुंगेकर आहेत आणि आपला तांबे मॅडम,
हे सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. त्याचबरोबर दयानंद मिसाळकर साहेबांचं मार्गदर्शन पण ह्या उपक्रमाला आहेच. या सर्वांना मी धन्यवाद देतो. त्यांनी या ठिकाणी मला ह्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद. आज आपण धम्मपद अठ्ठकथा यमक वग्गातील गाथा क्रमांक 6, 7 आणि 8 याबद्दल आपण या ठिकाणी ऐकणार आहात. तर सर्वात प्रथम तुम्ही ज्या सर्व उपासक उपासिका या ठिकाणी जे जमलेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. कारण धम्मदेशना ऐकण्यासाठी येणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि धम्माचं श्रवण जे आहे ते करणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. कारण ही गोष्ट सर्वांनाच लाभेल असंही नाही. ही गोष्ट म्हणजे धम्माचं श्रवण करण्यासाठी ज्यांना वेळ मिळतो, वेळ मिळूनही जे येत नाहीत त्यांच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी एक कोटेशन केलेलं आहे. ज्यावेळी भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेस सर्व जनतेचं अवलोकन केलं की मी हा धम्मा आता कोणाला सांगू, असा प्रश्न ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला त्यावेळेस त्यांना वाटलं किंवा दिसलं असं की लोक बरेचसे आळसामध्ये रमलेले आहेत आणि हा धम्म इतका गंभीर आहे की त्यांना तो कळेल न कळेल त्यांना मोठी शंका होती. तर त्यांचं मन थोडंसं असं उदासीनतेकडे गेलं धम्म सांगण्याच्या. परंतु ज्यावेळेस शक्र याला ज्यावेळेस कळालं की भगवान बुद्धांचं चित्त जे आहे ते हे धम्म सांगण्याच्या म्हणजे धम्म सांगण्याच्या विरोधामध्ये थोडं कललेलं आहे, तर त्यावेळेस चक्र ज्यावेळेस ते ऐकतो किंवा त्याला समजतं तर त्यावेळेस तो एक उद्गार काढतो की असवनता धम्मस्य परिहायन्ति. हे जे वाक्य जे आहे हे फार अतिशय महत्वाचं आहे. धर्म जर टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला धम्माचं श्रवण केलंच पाहिजे. आणि जर समजा तुम्ही धम्माचं श्रवण नाही केलं तर त्याने धर्माची हानी होऊ शकते. याप्रमाणे शक्राने बुद्धांना विनंती केल्यानंतर मग बुद्ध आपला धम्म सांगण्यासाठी तयार होतात. तर हे जी बऱ्याचशा लोकांची जी उदासीनता आहे धम्म देशना ऐकण्याबद्दल वगैरे, ही धम्मासाठी फार घातक आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो काही धम्म दिलेला आहे तो धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण नेहमी अप्रमाद राहिलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी असवनता धम्मस्य परिहायन्ति हे जे वाक्य आहे त्या वाक्याचा अर्थ हा अतिशय महान आहे. त्याचबरोबर धम्म ऐकल्यानंतर त्या धम्मावरती आपण साकच्छा सुद्धा केली पाहिजे, म्हणजे चर्चा सुद्धा केली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा प्रत्येक जणांना धम्म आहे त्या शुद्ध स्वरूपामध्ये कळेलच याची शक्यता कमी असते. मग ज्या लोकांना धम्माबद्दल बरीचशी माहिती आहे किंवा जे चांगल्या प्रकारे शुद्ध स्वरूपामध्ये धम्म जाणतात त्यांच्यासोबत चर्चा करणे हे सुद्धा खूप हितावहाचं आहे. अशा प्रकारे चर्चा करून आपण धम्म सुद्धा शुद्ध स्वरूपामध्ये आत्मसात करू शकतो. त्याचबरोबर कालेन धम्म श्रवण म्हणजे वेळोवेळी धम्माचं श्रवण करणं हे सुद्धा काय आहे, एतम मंगलम उत्तमम. कालेन धम्म कालेन धम्म श्रवणं एतं मंगलम उत्तमम हे महामंगल सूत्रातील हे जे 2 वाक्य आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. या अनुषंगाने धम्म हा खरंच छान उपक्रम राबवत आहेत. मी त्यांना पुनश्च धन्यवाद देतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही धम्म श्रवण करतात, धम्म साकर्षा करतात, तर त्याचा पुढे काय उपयोग होतो किंवा ते किती आवश्यक आहेत याबद्दलही भगवान बुद्धांनी मार्गदर्शन केलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणतात इमे
द्वे इमे भिक्कवे धम्मा सद्धम्मस्य ठितिया असंवसाय अनंतरधानाय संवत्तन्ति कतमे द्वे सुनिखितंच पदव्यंजनंच अर्थोच्च सुनितो सुनिखितस्य भिक्कवे पदव्यंजनंच अर्थोपी सुनयो होती। भगवान बुद्ध म्हणतात की हे दोन धम्म आहेत की जे सद्धम्म जो आहे तो चिरकाल टिकण्यासाठी किंवा धम्माबद्दल गोंधळ होऊ नये यासाठी किंवा धम्म जो आहे तो अंतर्धान पाहू नये किंवा लुप्त होऊ नये यासाठी हे दोन धर्म नेहमी काम करत असतात। तर ते कोणचे? कतमे द्वे, तर सुरक्षितपणे किंवा व्यवस्थितपणे जे पद व्यंजन आहेत किंवा अर्थ आहेत त्यांना व्यवस्थित ठेवणे हे एक महत्वाचं कारण आहे। आणि दुसरा जो अर्थ जो आहे सुरक्षितपणे भिक्खूंनो जे पद व्यंजनांचा जो अर्थ आहे तो सुद्धा आपल्याला योग्य निष्कर्ष काढण्यासाठी किंवा निदान काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे। तर अशा प्रकारे धम्म शिकण्यासाठी आपल्याला धम्माचं श्रवण, त्याचबरोबर धम्म ज्या भाषेमध्ये दिलेला आहे, पाली भाषेमध्ये जे दिलेलं आहे ते पाली भाषा अगदी व्यंजन आणि अर्थ सहित आपण ती शिकलो पाहिजे आणि शिकल्यानंतरही प्रामाणिकपणे आपण त्यांचा अर्थ आणि तो धम्म सुरक्षित ठेवला पाहिजे। अशा प्रकारचे भगवान बुद्धांनी आपल्याला सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात ये ओ मया धम्मा अभिन्याय देसिता, म्हणजे माझ्याद्वारे तुम्हाला जो काही धम्म म्हणजे अभिन्याय देसिता म्हणजे चांगल्या पद्धतीने उच्च ज्ञान प्राप्त करून जो दिलेला आहे तत्त सभ्येव संगमं समागमं अर्थेन अर्थं व्यंजनेन व्यंजनं संगाई तब्बं न विविध तब्बं, म्हणजेच काय की माझ्याद्वारे जो धम्म तुम्हाला दिला गेलेला आहे तो चांगल्या पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन समागमं एकत्र येऊन अर्थेन अर्थं म्हणजे अर्थाने अर्थाचा आणि व्यंजनाने व्यंजनाचा संगाई तब्बं म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही कंपायलेशन केलं पाहिजे, त्याचं चॅन्टिंग केलं पाहिजे आणि विवाद केला नाही पाहिजे। विवाद केला नाही पाहिजे इथे भगवान बुद्धांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। यथा इदं ब्रह्मचर्यं अध्वनियं अस्य चिरतिष्ठतं। तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे त्याबद्दल विवाद न करता त्याचं संगायन न करता ब्रह्मचर्य म्हणजेच काय धार्मिक लाईफ आणि जे लॉंग लास्टिंग म्हणजे चिरकाल टिकण्यासाठी जो धम्म जो आहे त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे कोटेशन किंवा अशा प्रकारचे मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे। अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेला जो धर्म जो आहे तो धर्म ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे आणि हे साहजिकच आहे कारण भगवान बुद्धांचा धम्म हा इतका परिशुद्ध आहे, विज्ञानावरती आधारित आहे आणि जो व्यक्ती जसं बोलतो तसं करतो तर त्यानुसार आपला जो विश्वास जो आहे त्या व्यक्तीवर बसणारच। म्हणजेच काय बुद्धांनी जो काही धम्म सांगितला आहे, बुद्ध जसे सांगतात जसे बोलतात तसंच करतात, त्यामुळे बुद्धांवरती आपला विश्वास। त्यानंतर बुद्धांनी सांगितलेला जो काही धम्म आहे तो अतिशय परिशुद्ध आहे, सर्व मानव जातीसाठी आहे, त्यामुळे त्या धम्मावरती सुद्धा आपला विश्वास बसतो। म्हणून असा विश्वास बसल्यानंतर आपल्या मनामध्ये सर्वांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होणं हे आवश्यक आहे आणि भगवान बुद्धांनी श्रद्धेला फार महत्त्व दिलेलं आहे कारण श्रद्धा विना तुम्ही कुठेही यशस्वी होऊ शकत नाही। जोपर्यंत एखाद्या कार्यावरती तुमचा विश्वास होत नाही, बसत नाही, तुम्हाला खात्री वाटत नाही, सर्टॅनिटी होत नाही, तोपर्यंत तुम्ही ते कार्य फळास नेऊ शकत नाही। अशा प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा भगवान बुद्धांनी दिलेलं आहे। तर श्रद्धाय ओघम तरती या वाक्याचा अर्थच तसा आहे बघा, श्रद्धेने तुम्ही महापूर सुद्धा तरुण पार करून जातात।
महापूर, आता महापुरामध्ये पाण्याचा वेग कसा असतो बघा, परंतु जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल तर तुम्ही महापूर सुद्धा पार करू शकता. अपमादेन अण्णव, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आळस न करता, म्हणजे उद्योगी मनाने तुम्ही समुद्र सुद्धा पार करू शकता. आणि वीरेन म्हणजे वीरता दाखवून, साहस दाखवून तुम्ही दुःखापासून तुम्ही मुक्त होऊ शकता आणि प्रज्ञेने परिशुद्ध होऊ शकता. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी श्रद्धेचेही महत्व सांगितलेलं आहे. अशा प्रकारे धर्म ऐकून त्याची चर्चा करून त्याला व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवून जे आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते त्या श्रद्धेच्या सहाय्याने मग आपण धर्माच्या मार्गावरती पुढे बऱ्याच अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. आता हे सगळे जे वर्ड जे आहेत हे भगवान बुद्धांच्या बद्दल एक विशेषणच आहेत की भगवान बुद्धांचं जे काही वैशिष्ट्य आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सो इमंग लोकं म्हणजे ह्या लोकांना, सो इमंग लोकं सदेवकं समारकं सब्रह्मकं सत्समण ब्राह्मणी पजन सदेव मनुष्यं स्वयं अभिन्या सच्ची कत्वा पवेदेती. म्हणजे भगवान बुद्ध देवासहित ब्रह्मासहित आणि मारासहित श्रमण आणि ब्राह्मण आणि प्रजा आणि देव मनुष्यांना स्वतः अभिन्या प्राप्त करून म्हणजे स्वतः साक्षात्कार करून धम्माचा साक्षात करून धम्म सांगतात. सो धम्मं देसती म्हणजे भगवान बुद्ध आता कसे धम्म सांगतात, आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्योसानं कल्याणं, म्हणजेच सुरुवातीलाही कल्याणकारक धर्म, मध्यंतरीही कल्याणकारक धर्म आणि शेवटी सुद्धा कल्याणकारक धम्म. आणि तोही स अर्थं म्हणजे अर्थासहित, स व्यंजनं म्हणजे व्यंजनासहित, केवल परिपूर्णं म्हणजे पूर्ण, परिशुद्ध ब्रह्मचर्यं पकासेती म्हणजे धार्मिक जीवन जे आहे उत्कृष्ट श्रेष्ठ चर्या जे आहे त्याचं सुद्धा भगवान बुद्ध प्रकाशन करतात. आणि ते ऐकून तं सुत्वा कुलपुत्तं सद्दं लभित्वा अगारस्मा अनागार्यं कृत्वा पबज्जितो होती. म्हणजे हा धर्म ऐकून नंतर जे काही कुलश्रेष्ठी जे आहेत किंवा कुलपुत्ता आहेत किंवा उपासक उपासिका जे आहेत हे सगळ्यांना ते सगळे श्रद्धा प्राप्त करून त्यांच्या प्रती नंतर घरातून बाहेर पडून प्रवर्जित होतात. अशा प्रकारचं वर्णन जे आहे हे बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा सूक्तांमध्ये दिलेलं आहे. तर ही जी श्रद्धा जी आहे ही श्रद्धा आपल्या मनामध्ये जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत सुद्धा आपल्याला धम्म चांगल्या प्रकारे ग्रहण करता येणार नाही. जर समजा बुद्ध पण आहेत, नंतर आपल्याला मनुष्यत्व पण प्राप्त झालेलं आहे, म्हणजे बुद्ध लोके उत्पन्नो आणि मनुष्य तंपी दुर्लभं म्हणजे बुद्ध उत्पन्न आहेत आणि आपल्याला मनुष्यत्व लाभलेलं आहे. आणि हे जे आहे हे सगळं काय आहे, दुर्लभ आहे. म्हणजेच काय, बुद्ध उत्पन्न होणे सुद्धा दुर्लभ आहे आणि मनुष्यत्व मिळणे सुद्धा दुर्लभ आहे. आणि जर उभेसु विद्यमानेसु म्हणजे हे दोघंही जर विद्यमान असतील, अस्तित्वात असतील, तर सर्वात दुर्लभ जे काय आहे समनंच दुर्लभं म्हणजे धर्माचं श्रवण करणे हे फार दुर्लभ आहे. आणि ही दुर्लभ गोष्ट आज आपण सर्वजण करत आहोत. आज आपण हे सर्वजण करत आहोत त्याचा फायदा आपल्याला सर्वांना नक्कीच होईल. कारण का, दुर्लभो पुरुषो जन्यो न सो सबत्थ जायती यत्थ सो जायती धीरोतं कुलम. म्हणजे पुरुषाचा जन्म सुद्धा हा जो काय आहे हा सुद्धा खूप दुर्लभ आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी सर्वत्र ठिकाणी जन्म घेत नाही. ही जी आहे ही आपल्याला ह्या दुःखाच्या भवसागरामधून
बाहेर पडण्यासाठीची सगळ्यात मोठी संधी दिलेली आहे. म्हणून ह्या संधीचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे किंवा लाभ करून घ्यायला पाहिजे, हे अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. भगवान बुद्धांनी सुद्धा देवलोकामधून मनुष्य लोकांमध्ये जन्म घेऊन मग अर्हत्व प्राप्त केलेलं आहे. भवसंसारातून त्यांनी मुक्तता मिळवलेली आहे. म्हणजे इतकं मोठं महत्व मनुष्य जन्माला भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे बुद्ध सुद्धा उत्पन्न झाल्याने आपण सुद्धा मनुष्य जन्मामध्ये जर आलो तर ते किती लाभदायक आहे. श्रवण करून, धम्माचं श्रवण करून ते किती लाभदायक आहे हे आपल्याला कळतं. म्हणून सुखो बुद्धानु उत्पादो, म्हणजे त्यासाठी काय की बुद्धांचा उत्पन्न होणे काय आहे, हे सुख आहे. आणि सुखो धम्मदेशना, धम्मदेशना ही सुद्धा सुखावहच आहे. सुखा समस्स सामग्री, म्हणजे संघाचं युनिटी जे आहे, एकत्वता जे आहे, एकजूट आहे, एकता जी आहे ती सुद्धा सुख आहे. आणि त्यामुळे समगानंद तपोसुखो, आणि सर्वांनी एकत्र येऊन तपणे हे सुद्धा काय आहे, सुखाचंच आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपक्रम जो आहे त्याचं महत्व जो आहे हे मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्ट धर्मामध्ये भगवान बुद्धांनी जी काही दिलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. त्याचं महत्व, त्याचं गांभीर्य हे सगळं ओळखून आपण ह्या बुद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचं आचरण करण्यासाठी नेहमी तत्पर राहिलं पाहिजे. प्रमाद करून आपल्याला धर्म हा श्रवण किंवा ग्रहण करता येणार नाही. तर नेहमी अप्रमादाने आपण हा श्रवण केला पाहिजे किंवा ग्रहण केला पाहिजे. तर या ठिकाणी पुढे आपण जी धम्मपद घेणार आहोत, म्हणजे अठ्ठकथा जी आहे, धम्मपद अठ्ठकथा, ह्या धम्मपद अठ्ठकथांविषयी दयानंद मिसाळकर सरांनी आपल्याला धम्मपद अठ्ठकथा काय आहे, त्यांचं महत्व काय आहे, त्यांचा इतिहास काय आहे, ह्या सर्व गोष्टी सुंदरपणे तुम्हाला सगळ्यांना सांगितलेल्या आहेत. तर ह्या धम्मपद अठ्ठकथांचं महत्व अजूनही आपल्या सर्वांना आहे. कारण जे सुत्तपिटक जे आहे किंवा पूर्ण त्रिपिटक जे आहे, त्या त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांनी सूत्र तर सांगितलेच आहे, उपदेश तर केलेलाच आहे, परंतु प्रत्येक उपदेशामध्ये जे काही छोटे छोटे शब्द आहेत त्यांचा अर्थ हा इतका महान आहे किंवा त्याच्या मागे एक एक अर्थाच्या मागे एक एक मोठी हिस्ट्री आहे किंवा स्टोरी आहे. तर त्याचं वर्णन जे आहे ते अठ्ठकथांमध्ये दिलेलं आहे. आणि धम्मपद हे असे आहेत, जर काव्यात्मक असल्यामुळे प्रत्येक शब्दाच्या मागे खूप अर्थ भरलेला आहे आणि तो अर्थ आपल्याला अठ्ठकथांमध्ये सापडतो. म्हणजे सुत्तांचा पण अर्थ आपल्याला अठ्ठकथांमध्ये सापडतो. नंतर काव्यांचा पण अर्थ आपल्याला अठ्ठकथांमध्ये सापडतो. ह्या ज्या अठ्ठकथा ज्या आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहेत, बुद्ध घोषांनी त्या अठ्ठकथा लिहिल्या आहेत. श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी त्याचं सिंहली मधलं रूपांतर आपल्या देवनागरीमध्ये केलेलं आहे. तर ह्या अठ्ठकथांबद्दल सांगायचं झालं तर इतिहासामध्ये अशी नोंद आहे की सम्राट अशोकांनी ज्यावेळेस भिक्खू महेंद्रांना ज्यावेळेस श्रीलंकेला पाठवलं त्यावेळेस त्यांच्यासोबत ह्या अठ्ठकथाही पाठवल्या. आणि तिथल्या ज्या भिक्खू जे आहे श्रीलंकेतील त्यांनी मग त्या सिंहलीमध्ये केल्या आणि त्या सिंहलीमधून परत बुद्ध घोषांनी आपल्या देवनागरीमध्ये केलेल्या आहेत. असा त्याचा एक वर्णन आहे, एक प्रवास आहे. परंतु ह्या अठ्ठकथा ही 1000 वर्षांनंतर लिहिल्या गेलेल्या आहेत असं आपल्याला इतिहासामध्ये कळतं. कारण इसवी 4 आणि 5 जे शतक आहे ह्या शतकामध्ये अठ्ठकथा लिहिण्याचं खूप मोठं कार्य झालेलं आहे. बुद्ध घोष आहेत, नंतर धम्मपाल आहेत आणि बाकीचे इतर 2-3 जे अठ्ठकथाकार आहेत यांनी हे महान कार्य केलेलं आहे. आणि खरोखरच जर समजा तुम्हाला धम्म समजून घ्यायचा असेल तर सुत्त वाचल्यानंतर त्या सुत्तामधील जे शब्दांचे जे अर्थ आहेत ते जर बघायचे असेल, भावार्थ जर बघायचा असेल तर अठ्ठकथांमध्ये जाणं हे आवश्यक आहे.
आता या अट्टकथांबद्दल बऱ्याचशा जणांचा असा म्हणजे जे काही स्कॉलर जे आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, यांचं बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सी पण आहेत. काही लोक म्हणतात अट्टकथा ह्या फार वर्षानंतर लिहिल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची जी सत्यता जी आहे ही आपण किती प्रमाणामध्ये आपण समजून घ्यायची. तर तो भाग वेगळा आहे. त्या 1000 वर्षाच्या पूर्वी म्हणजे भगवान बुद्धांचा काळ जो 6वं शतक जे होतं तेव्हापासून तर इसवी सन 5व्या 4थ्या शतकापर्यंत हा जवळजवळ 1000 वर्षाचा काळ होतो. तर ह्या काळानंतर लिहिलेल्या अट्टकथांचा आपण किती सत्यता पाळायची अशा काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु मी ज्यावेळेस अट्टकथा ज्यावेळेस बघितल्या किंवा वाचायला सुरुवात केली तर मला त्यामध्ये खरोखर एक चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे हे समजून चुकलं. कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे एक शब्द जर असेल तर पूर्ण त्रिपिटकामध्ये त्या शब्दाचा अर्थ प्रत्येक सूक्तामध्ये कसा वेगळा आहे किंवा कसा वेगवेगळा दिलेला आहे हे बुद्धघोषांनी खूप छान प्रमाणे ते उदाहरणासह दिलेलं आहे. आणि त्यामधनं आपल्याला कळतं की ह्या शब्दाचा अर्थ किती महान आहे. तर ह्या अट्टकथा ज्या आहेत ह्या खरंच खूप उपयोगी आहेत, समजण्यामध्ये खूप उपयोगी आहेत. आणि त्या समजून आणि नंतर आपण जो काही मूळ त्रिपिटक जे आहे ते पण समजून आपण खरोखर भगवान बुद्धांचा शुद्ध धम्म जो आहे, पाली भाषेमध्ये लिहिलेला जो शुद्ध धम्म जो आहे तो जर अभ्यासला तर त्याच्यासारखं भाग्य आपल्याला नाही. तर ह्या धम्मपद अट्टकथांचा आतापर्यंत धम्मपदांवरती बरेचसे लेक्चर झालेत, पण धम्मपद अट्टकथांवरती लेक्चर्स फार कमी झालेत. मी तर म्हणजे अजून बघितलंच नाही. परंतु धम्मसाखसच्या ग्रुपने ह्या वर्षावासाच्या काळामध्ये किंवा त्या निमित्ताने हा एक धाडसी उपक्रम जो आहे हा खूप छान प्रमाणे आयोजित केलेला आहे. मी परत त्याचा धन्यवाद देतो. आणि आपला जो मूळ विषय जो आहे धम्मपद अट्टकथा यावरती मी आता सुरुवात करत आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला जी गाथा किंवा कथा धम्मपद जे काही आपल्याला त्याच्यावरती बोलायचं आहे किंवा सांगायचं आहे तर ते धम्मपद जे आहे ते यमक वर्गामध्ये आहे. तर हा जो यमक वर्ग जो आहे याचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी 2 प्रकारच्या गाथा भगवान बुद्धांनी दिलेल्या आहेत. तर पहिली जी गाथा जी आहे म्हणजे याआधी मिसाळकर सरांनी ज्या गाथा घेतल्या त्याच्या नेक्स्ट जे गाथा आहेत कौसंबिक वत्थू आणि नंतर महाकाळ थेरवत्तू, ह्या 2 गाथांच्या आपल्या कथांच्या संदर्भात अट्टकथांच्या संदर्भात मध्ये मी येथे तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या कौसंबिक वत्थूच्या संदर्भामध्ये बोलायचं जर झालं तर ही खूप अतिशय आणि प्रसिद्ध कथा आहे. धम्मपद अट्टकथामध्ये धम्मपदामध्ये ही फार प्रसिद्ध कथा आहे. कारण यामध्ये भगवान बुद्ध स्वतः भिक्खूंना कंटाळून म्हणजे भिक्खूंना वारंवार उपदेश करून किंवा त्यांना त्या प्रकारच्या सूचना सुद्धा देऊन ते भिक्खू भगवान बुद्धांचं वचन पाळत नाही आणि ते न पाळल्यामुळे भगवान बुद्ध एका जंगलामध्ये निघून जातात, एकांतवास घेतात. तर आणि त्यामुळे काय काय पुढे घडतं याचं सगळं वर्णन जे आहे ते वर्णन ह्या कौसंबिक वत्थूमध्ये आहे. या कथेचं नाव कौसंबिक दिलेलं आहे म्हणजे कौसंबी येथे, कौसंबी नावाचं जे काही जागा आहे, प्लेस जे आहे त्या ठिकाणी ही घडलेली कथा आहे, ही कथा आहे. तर ही कथा सांगताना मी तुम्हाला काही ठराविक पॉइंट्स किंवा ठराविक शब्द जे आहेत त्याचा मी तुम्हाला अर्थ आधी सांगणार आहे. कारण मग जी कथा वाचताना किंवा समजून सांगताना त्या शब्दाचं तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि पूर्ण कथा समजण्यास सुद्धा तुम्हाला ते म्हणजे इझी होईल. तर या ठिकाणी बघा धम्मपदामध्ये ज्या अट्टकथा ज्या आहेत
त्यांचे 3 भाग नेहमी केलेले असतात. एक निदान असतो, नंतर अनुपद विवरण असतं आणि नंतर मग सिद्धांत असतो. कोणची धम्मपद अट्टकथा या तर ही त्या 3 भागामध्ये विभाजित केलेली असते. तर निदान म्हणजे काय की ती कथा जी आहे, ती घटना जी आहे ती कुठे कशी निर्माण झाली, म्हणजे तिचं ओरिजिन काय आहे, हा एक पहिला भाग असतो. आणि त्यानंतर ती निर्माण झाल्यानंतर त्याच्या आधारे जे काही मधला भाग जो असतो त्याला अनुपद आपण म्हणतो, त्याचं स्पष्टीकरण असतं. म्हणजे त्याच्याच अनुषंगाने मधल्या भागामध्ये त्याचं स्पष्टीकरण असतं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी सिद्धांत दिलेला असतो. अशा प्रकारची रचना ह्या धम्मपद अट्टकथांमध्ये असते. तर त्याचा जो सिद्धांत असतो तोच म्हणजे धम्मपद. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, ज्या अनुभवास आलेल्या आहेत भगवान बुद्धांना, ज्या गोष्टींचं त्यांनी निरीक्षण केलेलं आहे, अवलोकन केलेलं आहे आणि हे करून झाल्यानंतर किंवा केल्यानंतर त्यांच्या मुखामधून असे अचानक म्हणजे आश्चर्ययुक्त जे काही भाव उमटतात किंवा शब्द येतात बाहेर, त्याला आपण धम्मपद म्हणतो, त्यालाच आपण सिद्धांत म्हणतो. तर अशा या धम्मपद अट्टकथा ज्या आहेत ह्या 3 विभागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. तर त्या अनुषंगानेच आपण ह्या कौसंबिक वस्तूचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तर ह्या गाथांचा उपदेश भगवान बुद्धांनी कुठे कोणाला कसा दिला याचंही सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं. निदान जे आहे म्हणजे ओरिजिन जे आहे ते या ठिकाणी दिलेलं असतं. ते इथे दिलेलं आहे बघा. इमं धम्म देशनं सत्था जेतवने विहरंतो कोसंबके भिक्खू आरंभ कथेसी. म्हणजे हे धर्मदेशना जी आहे भगवान बुद्धांनी जेतवन विहारामध्ये विहार करताना कौसंबिक भिक्खू जे आहेत त्यांच्या संदर्भाने सांगितलेली आहे. आता या ठिकाणी ही जी पार्श्वभूमी जी आहे ही पार्श्वभूमी म्हणजे हे अशा प्रकारचं वाक्य प्रत्येक धम्मपद अट्टकथांमध्ये तुम्हाला दिसेल. तर या कथांमधला एक मेन जो भाग जो आहे तो मी तुम्हाला सांगतो आहे की या कथामध्ये 2 भाग आहेत किंवा 2 प्रकारचे समूह आहेत. भिक्खूंचे 2 प्रकारचे एक समूह आहेत. ह्या समूहातला वाद जो आहे त्या वादाबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती मिळणार आहे. तर ते 2 समूह कोणचे? एक समूह जो आहे तो धम्मकथिक समूह आणि दुसरा जो आहे विनयधर समूह. आता या ठिकाणी धम्मकथिक म्हणजे काय की जे भिक्खू सुत्तांवर जास्त भर देत असतात, सुत्तांचं पाठांतर करण्यावर जास्त भर देत असतात, त्यांना आपण धम्मकथिक म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारचे भिक्खू जे असतात आहेत ह्या कथेमध्ये ते भिक्खू म्हणजे विनयधर. म्हणजे जे भिक्खू विनयाचा जो जास्त पालन करत असतात, विनयाला धरून आपलं जीवन जगत असतात, त्यांना विनयधर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे हे 2 प्रकारचे जे भिक्खू जे आहेत हे 2 प्रकारचे भिक्खू या ठिकाणी आपल्याला ह्या कथेमध्ये दिसतील. आणि ह्या 2 भिक्खूंमध्ये जो काही वाद निर्माण होतो तो वाद कसा निर्माण होतो ते तर आपण बघणारच आहोत. परंतु वाद निर्माण झाल्यानंतर हे भिक्खू सर्व ज्यांच्यावरती अवलंबून आहेत म्हणजे उपासक उपासिका ज्यांच्यावरती अवलंबून आहेत त्यांनाही त्यांनी नाराज केल्यामुळे त्यांचे कशा प्रमाणामध्ये हाल होतात किंवा त्यांना जो त्रास होतो पीडा होतो त्याचं सुद्धा वर्णन ह्या कौसंबिक वस्तूमध्ये दिलेला आहे. या ठिकाणी ह्या कौसंबिक वस्तूमध्ये विपश्यनाचा पण संदर्भ आलेला आहे. कारण भगवान बुद्ध ज्यावेळेस पाली लेख हत्ती जो आहे त्याच्याशी याला परत जा असं म्हणत असताना काही गोष्टी त्याला सांगतात की तुझ्याकडे ह्या गोष्टी नाहीत, विपश्यना वगैरे नाही. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला ह्या कथेमध्ये या आढळून येणार आहेत विपश्यनाच्या संदर्भामध्ये माहिती. तर तुम्हाला माहितीच आहे की विपश्यना जे आहे 4 प्रकारच्या विपश्यना आहेत. कायानु आहे, वेदनानु आहे, चित्तानु आणि धम्मानु विपश्यना.
ह्या चारही प्रकारच्या विपश्यना भगवान बुद्धांनी केलेला आहे. त्यानंतर ह्या अट्टकथेमध्ये देवता हा शब्द सुद्धा आलेला आहे. त्यामध्ये आरक्ष देवता आहे, नंतर आकाशठ्ठ देवता आहे, नंतर चातू महाराजिक देवता आहेत, नंतर अकनिष्ठ भवन अशा प्रकारचे सुद्धा त्यामध्ये शब्द आहेत. तर हे शब्द देवता म्हणजे ऍक्च्युली देवता म्हणजे आपण स्त्रीलिंगी हा असा शब्द घेतो, परंतु तो त्याचा अर्थ तसा नसून तो एक समूहवाचक शब्द आहे देवता. जसे की जन म्हणतो आपण आणि त्याला ता लावल्यानंतर जनता, मग त्यामध्ये पुरुष असेल किंवा स्त्री असेल, अशा प्रकारे समूहवाचक जो शब्द तयार होतो जनता, तो त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे देवता हा सुद्धा तसाच अर्थ आहे. यामध्ये देव किंवा देवी वगैरे जे काही असतील सगळ्यांचा जो समूह जो आहे त्याला देवता म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हे जे देवता जे आहेत या ठिकाणी आरक्ष देवता म्हणजे रक्षण करणाऱ्या देवता, आकाशठ्ठ देवता म्हणजे आकाशामध्ये राहणाऱ्या देवता, आणि चातू महाराजिक जे देवता जे आहेत त्यांचं सुद्धा इथे वर्णन केलेलं आहे. आता हे चातुरिक महाराजा जे देवता वगैरे आहेत यांचं, या सगळ्या देवतांचं वर्णन तुम्हाला जर माहिती चांगल्या प्रकारे जर पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या अभिधम्मामध्ये खूप चांगल्या प्रकारे कळेल. आणि देव शब्दाचा सुद्धा अर्थ त्या ठिकाणी कळेल. कारण आपण देव शब्द म्हटल्यानंतर आपल्याला आजकालचे जे पारंपरिक देव जे आहेत यांच्या संदर्भामध्येच आपल्याला लगेच आपल्याला आठवण येते. परंतु आजकालचे जे पारंपरिक देव जे आहेत त्यांचा ह्या देवतांशी काहीही संबंध नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगताना काही जातक कथांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये लटुकिक जातक आहे, वट्टक जातक आहे, नंतर कौसंबिक जातक आहे. याचे उदाहरण भगवान बुद्धांनी ह्या कथेमध्ये सांगितलेले आहेत किंवा या अट्टकथेमध्ये आहे. या ठिकाणी हत्ती जो शब्द आहे त्याला नाग म्हटलेला आहे, नाग किंवा मातंग म्हटलेला आहे. तर हे जे दोन शब्द जे आहेत ते शब्द सुद्धा आजकाल फार महत्वाचे आहेत. मातंग म्हणजे मात अंग म्हणजे मातेचं अंग अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. आणि माता म्हणजे काय की ही आपली जमीन जी आहे त्याचं अंग. आणि नाग म्हटल्यानंतर त्याला हत्तीलाच नाग म्हटलेलं आहे. तर हे जे दोन शब्द आहेत याचं आणखी स्पष्टीकरण वेगळ्या पद्धतीने मी वेळ मिळाला तर देईलच. आपण आजकाल नाग म्हटलं म्हणजे सर्प जो आहे, काळा नाग म्हणतो ना आपण, त्याला आपण म्हणत असतो. परंतु जे सांस्कृतिक हल्ला जो आपल्या ह्या बुद्ध धर्मावरती झालेला आहे आणि शब्दाचा अनर्थ कशा पद्धतीने केलेला आहे, एक हत्तीबद्दल किंवा बुद्धांबद्दल एक द्वेष पसरवण्यासाठी एका म्हणजे त्या शब्दाचा अर्थ द्वेषकारक कसा होईल असे अर्थ किंवा शब्द पसरवण्यात आलेले आहेत. तर त्यामुळे नाग हा शब्द जो आहे हा आपल्यासाठी हत्ती म्हणून या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर विपश्यना आहे, ध्यान आहे, त्यानंतर मग्ग फल असा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे या कथेमध्ये. तर तो उल्लेख म्हणजे ध्यान म्हणजे एक 8 ध्यान जे आहेत, 8 ध्यान जे आहेत म्हणजे प्रथम ध्यान पासून तर 8व्या ध्यानापर्यंत त्याचाही या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. नंतर मग्ग फल म्हणजे अठ्ठपुरुष पुग्गल जे आहेत यांचाही उल्लेख आलेला आहे. आणि त्यानंतर देवलोक जे आहे, तावंतीस भवन म्हणजे हा पालिलेयक हत्ती जो आहे, नाग जो आहे, तो मृत्यू पावल्यानंतर तावंतीस भवन म्हणजे देवलोकांमध्ये तिथे तो उत्पन्न होतो. तर हे तावंतीस भवन म्हणजे काय, याचा 33 प्रकारचे जे देव जे आहेत त्यांचं जी जागा आहे त्याला विमान म्हणतो आपण, त्या देव लोकांमध्ये त्यांचं म्हणजे जन्म होतो. सत्कार्य केल्यामुळे किंवा बुद्धांची सेवा केल्यामुळे त्या हत्तीचा तिथे जन्म होतो. तर अशा प्रकारे ह्या पूर्ण कथेमध्ये जे काही कठीण शब्द आहेत किंवा त्यांचा व्यवस्थित अर्थ कळाला पाहिजे या दृष्टिकोनातून
मी या ठिकाणी हे शब्द शोधून त्याचं आधी तुम्हाला सगळ्यांना हे अर्थ सांगितलेले आहेत. यानंतर आपण मुख्य जी कथा जी आहे, कौसंबिक वस्तू जी आहे, त्या कथेचं वाचन करून त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. तर वाचताना मी आधी पाली मधील टेक्स्ट वाचणार आणि त्यानंतर तुम्हाला मराठीतून सुद्धा त्याचा अर्थ सांगणार. असं करत करत आपण भगवान बुद्धांनी शेवटचं जे काही वचन म्हटलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे किंवा सिद्धांत सांगितलेला आहे त्याचाही अर्थ आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इमं धम्म देशनां सत्ता जेतवने विहरंतो कौसंबके भिक्खू आरंभ कथेसी. म्हणजे जेतवनामध्ये विहार करताना भगवान बुद्धांनी ही देशना कौसंबिक भिक्खू म्हणजे कौसंबी वनामध्ये तिथे राहत असलेले जे भिक्खू आहेत त्यांच्या संदर्भाने सांगितलेली आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं की 500-500चे 2 समूह होते. तर या ठिकाणी बघा तसं सांगितलेलं आहे, कौसंबियं ही घोषिता रामे पंचशतं परिवारा द्वे भिक्खू विहरंसु विनय धरोच धम्मिक कथिकोच. म्हणजे 2 प्रकारचे 500-500 परिवार, 2 प्रकारचे 2 समूह या ठिकाणी विहार करीत होते. तर ते कोणचे? एक विनयधर आणि एक धम्मकथिक. तेसु धम्मकथिको एकं दिवस शरीर वलंजन कत्वा उदक कोठके आचमन उदकावशेष भाजने ठपेत्वा व निकमी. म्हणजे त्यामधील ह्या 2 जे समूह होते त्यातील धम्मकथिक समूहातील एक व्यक्ती जो आहे, भिक्खू जो आहे, तो सकाळचा प्रातःविधीचा जो भाग जो आहे तो करून त्या ठिकाणी जे काही पाण्याचं जे भांड होतं की ज्यामध्ये ते विसरून टाकायचं होतं आणि ते विसरून टाकल्यानंतर ते फेकून द्यायचं असतं, परंतु त्या भिक्खूने तसं न करता ते तसेच ठपेत्वा म्हणजे त्याच तसंच ठेवून तो निघून गेला. निखबी म्हणजे ते घाण पाणी जे आहे ते तसंच ठेवून तो निघून गेला. पच्छा म्हणजे नंतर विनय धरो तत्थ पविठ्ठो तंग उदकन दिस्वा निखमित्वा इतरंग पुच्छी. त्यानंतर दुसऱ्या ग्रुप मधले जे काही भिक्खू आहे विनयधर जे आहेत तिथे प्रवेश केल्यानंतर त्या पाण्याला बघून आणि परत बाहेर पडून त्यांनी इतर लोकांना विचारले. इतरंग पुच्छी काय विचारले? आऊसो तया उदकं ठपितंती. म्हणजे मित्रा, तू जे पाणी जे आहे तू तसंच ठेवलं आहे का, फेकून नाही दिलं का? अशा प्रकारे त्यांनी प्रश्न केला त्या धम्मकथिक भिक्खूला. तर तो भिक्खू म्हणतो की आम आऊसो, यस. ते काय म्हणतात? यस, हो मित्रा. म्हणजे आऊसो हा शब्द समवयस्क किंवा आपल्या पेक्षा लहान जे असतात ना त्यांच्यासाठी वापरला जातो. होय आयुष्यमान, होय. मग ते भिक्खू जे आहेत विनयधर भिक्खू त्यांना म्हणतात की किम पण एथ आपत्ती भावं न जानासी ती. परंतु हा जो तुम्ही अपराध केलेला आहे याला तू अपराध म्हणून जाणत नाही का, असं ते विचारतात. आणि नंतर धम्मकथिको भिक्खू म्हणतात की न जानामी, आम न जानामी, हो मी जाणत नाही. तर मग विनयधर भिक्खू जे म्हणतात होती आऊसो एथ आपत्ती, म्हणजे नाही, हे जे अपराध जो आहे, हे जे तू केलेला आहे ना याला अपराधच म्हणतात, हा अपराधच आहे. आणि ते नाही पटीत करी सामी नंती, म्हणजे त्या कारणामुळे मी तुझ्या विरुद्ध काय करणार, कारवाई करणार, ऍक्शन घेणार. परंतु असं म्हटल्यानंतरही पुढे काय म्हणतात ते भिक्खू? सचेपण ते आऊसो असिंचंच असत्या कतंग नथी आपत्ती ती सो तस्सा आपत्तिया अनापत्ती दिठ्ठी अवसी. परंतु जर आऊसो, जर तू त्याप्रमाणे जर समजा नथी आपत्ती म्हणजे काय, असिंचनच असत्य म्हणजे कोणताही हेतू न ठेवता अहेतुपूर्वक नियमितपणे तू जर हे कार्य केलेला असेल तर ती आपत्ती होऊ शकत नाही किंवा तो अपराध होऊ शकत नाही. म्हणजे इथे इंटेन्शन जे आहे, तुमचा हेतू आहे, याला महत्व दिलेलं आहे. बघा बौद्ध धर्मामध्ये हेतूला फार महत्व आहे, इंटेन्शनला महत्व आहे.
जर तुझा तसा काही हेतू नसेल की मुद्दाम पाणी ठेवण्याचा, तर ती काही आपत्ती नाही. आणि त्यानुसार म्हणजे तुझी जी हे तुझा जो अपराध जो आहे अनापत्ती दिठ्ठी होसी, म्हणजे तो दुर्लक्ष करण्यासारखा अपराध आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. नेक्स्ट, विनय धरोपी अत्तनो निसित्ता कानं अयं धम्म कथिको आपत्ती आपज्यमानोपी न जानाती ती आरोचेसी. आता हे जे विनय धर जो आहे ते जे आहे ते आपल्या अनुयायी जे आहेत, विनय धराचे जे अनुयायी आहेत ते त्यांना काय म्हणतो, अयं धम्म कथिको आपत्ती आपज्यमानोपी, म्हणजे हा जो धम्म कथिक आहे हे अपराध करत असताना सुद्धा किंवा अनुभव घेत असताना सुद्धा तो जाणत नाही, असं तो त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांना तो सांगतो, सूचित करतो. आरोचेसी म्हणजे सूचित करणे. ते तस्य निशितके दिस्वा तुमाकं उपाध्यायो आपत्तीं आपज्जित्वापि आपत्ती भावं न जानाति आहंसु. म्हणजे ते तस्य निशितके दिस्वा, म्हणजे त्यांनी त्यांच्या अनुयांना पाहून तुमाकं उपध्यायो आपत्तीं आपज्जित्वापि आपत्ती भावं न जानाति, म्हणजे तुमचा जो उपध्याय म्हणजे कोण, शिक्षक मुख्य, हा अपराध करून सुद्धा तो अपराध नाही असं जाणत नाही, असं त्यांनी त्यांना म्हटले. बरोबर. आणि त्यानंतर ते गंत्वा अत्तोनो उपाध्यायास आरे चलसू, मग ते स्वतःच्या शिक्षकाकडे जाऊन गुरूंकडे जाऊन त्यांनी ते सूचित केले. सो एवं आह, म्हणजे तो अशा प्रकारे म्हणाला, अयं विनय धरो पुब्बे अनापत्ती ती वत्वा इदानी आपत्ती ती वदती. म्हणजे हे विनयधर पूर्वी ही गोष्ट जी आहे हा अपराध नाही असं म्हणत होते किंवा म्हणून आता तो अपराध आहे असं ते म्हणतात. मुसावादी एसोती, म्हणजेच काय, आता ते खोटे आहेत, म्हणजे हे आता खोटे बोलणारे आहेत. ते गंत्वा तुमाकं उपज्यायो मुसावादी ती आवंसी, म्हणजे मग ते जे अनुयायी जे आहेत ते त्या दुसऱ्या अनुयायांना म्हणतात की तुमचा जो गुरु जो आहे हा खोटारडा आहे, असं ते त्यांना म्हणाले. म्हणजे ते एकमेकांना वरती ते आता आरोप करायला लागलेत. आणि ते एवं अन्यमन्यन कलहं वड्डीयन्सु, म्हणजे त्यांनी एकमेकांमध्ये कलह वाढवला. वड्डीयन्सु म्हणजे वाढवणे, अन्यमन्य एकमेकांमध्ये त्यांनी कलह किंवा वाद वाढवला. ततो विनय धरो ओकासं लभित्वा धम्म कथिकस्य आपत्तिया अदस्सते उक्षेपनीय कम्मं अकासी. म्हणजे ह्या धमिक कथिक जे आहेत त्याच्या केलेल्या अपराधाला अदस्सने म्हणजे दुर्लक्षित करून, म्हणजे त्याच्याकडे लक्ष न देता टाळण्याचा कर्म त्यांनी सुरू केला किंवा केला. म्हणजे हे जे धम्मकथिक जे आहेत यांना त्यांनी वाळीत टाकण्याचा, म्हणजे त्यांच्याशी व्यवहार न करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. आणि त्याचप्रमाणे धम्मकथिक जे आहेत त्यांनी सुद्धा ह्या विनयधारांच्या सोबत एकमेकांच्या सोबत जो काही सलोखा जो आहे तो न ठेवता त्याचप्रमाणे टाळण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कर्म सुरू केले. कम्मं अकासी म्हणजे कर्म कार्य केले. आणि तेथून पुढे ततो पठ्ठाय तेसं पच्चयदायका उपठ्ठकापी द्वे कोठ्ठासा अहिंसू, म्हणजे तेथून पुढे काय झालं, हे जे धम्मकथिक जे आहेत किंवा विनयधर जे आहेत यांना अन्न पाणी देणारे, त्यांची सेवा करणारे लोक सुद्धा दोन भागामध्ये विभागले गेले. त्यानंतर उवादपटी गाहका भिक्कुनियोपी, म्हणजे त्यांच्याकडून जे धम्म उपदेश ग्रहण करणाऱ्या ज्या भिक्कुनी आहेत त्या सुद्धा. त्यानंतर आरक्ष देवता म्हणजे रक्षण करणाऱ्या देवता, त्यांचे मित्र, त्यांचे भक्त, नंतर आकाशस्थ देवता म्हणजे आकाशात राहणाऱ्या देवता सुद्धा, जिथपर्यंत ब्रह्मलोका म्हणजे याव ब्रह्मलोका सभ्येपी पृथुजना, म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत ज्या सगळ्या देवता आहेत, त्यानंतर सगळे पृथुजन म्हणजे सगळे सामान्य लोक,
हे सगळे 2 विभागामध्ये विभागले गेले. द्वे पक्षा अहिंसू म्हणजे 2 भागामध्ये ते पक्षामध्ये विभागले गेले. चातु महाराजिकं आदिंकत्वा याव पण एकं निनादन कोलाहलन अगमासी. आणि चातुर महाराज हे जे आहे आदी सर्व यांना सुद्धा जो त्यांच्यापर्यंत सुद्धा हा सगळा जो कोलाहल जे आहे वादविवाद जो आहे तिथपर्यंत तो पोचला. म्हणजे देवता लोकांमध्ये सुद्धा हा वाद सगळीकडे पोचला. आता ही एवढी मोठी गोष्ट घडत असताना प्रत्येक ठिकाणी संघामध्ये कुठलीही गोष्ट जर समजा घडली तर काही भिक्खू त्या घटनेविषयी भगवान बुद्धांना नेहमी सूचित करीत असतात की हा भिक्खूचं वर्तन असं आहे, हा भिक्खूचं मत असं आहे, हा विनयाच्या विरुद्ध वागत आहे वगैरे वगैरे. असे जे सत्यावरती आधारित वर्तन करणारे जे भिक्खू जे आहेत ते भगवान बुद्धांना अशा घटनांविषयी नेहमी सूचित करत असतात. तर त्यानुसार हा एक अन्यतरो भिक्खू जो आहे तो तथागत उपसंक्रमित्वा म्हणजे तथागतांच्या जवळ जाऊन म्हणजे विनयधारांच्या म्हणजे उपेक्षानं म्हणजे जे टाळणारे जे विनयधारक आहेत त्यांनी ह्या धर्माने विनय कम्माने जे धम्मकथिक जे आहेत त्यांना जे टाळले आहे किंवा वाळीत टाकले आहेत असे मत त्याचे झाले. म्हणजे विनयधरांनी धम्मिक कथिकांना वाळीत टाकले आहेत असं त्याला वाटलं. नंतर वाळीत टाकलेल्यांनी सुद्धा धम्मकथिकांना सुद्धा अधम्मिक म्हणजे अधर्मानेच्या कर्माने त्यांना सुद्धा वाळीत टाकलं आहे असंही त्याचं मत झालं. म्हणजे दोघांचं बद्दल मत म्हणजे धम्मकथिक आणि विनयधर ह्या दोघांनीही एकमेकांना वाळीत टाकला आहे. ते दोघंही एकमेकांमध्ये सलोख्याने वागत नाहीत असं मत त्याचं झालं आहे. आणि जे वाळीत टाकलेले जे लोक आहेत किंवा जे त्याला अडथळा आणणारे जे लोक जे आहेत त्यांनी प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळत नाही. आणि त्याच पद्धतीने ते परिवारेत्वा विचरण भावंच आरोचसे म्हणजे त्याच प्रकारे त्यांचं जे विचरण जे आहे वागणं जे आहे हे भगवान बुद्धांना त्या भिक्खूंनी स्पष्ट केलं किंवा सूचित केलं आरोचेसी. मग भगवान बुद्धांनी हे ऐकल्यानंतर भगवान बुद्धांनी एक संदेश दिला समग्गा कीर होंतु म्हणजे खरोखर सगळ्यांनी काय एकत्र यावं. आधीचीच पीपीटी दाखवा मॅडम. समग्गा हा कीर होंतु म्हणजे एकत्र तुम्ही सगळेजण या. द्वे वारे पेसेत्वा म्हणजे 2 वेळा सुद्धा त्यांना हे संदेश देऊन न इच्छन्ति भन्ते समग्गा भवितुम म्हणजे ते भिक्खू 2 वेळेला संदेश देऊन एकत्र या असा संदेश देऊन सुद्धा ते भिक्खू एकत्र येत नाही. आणि तिसऱ्यांदा सुद्धा म्हणजे तृतीय वारे तिसऱ्यांदा सुद्धा संदेश देऊन सुद्धा ते आले नाही. तर भगवान बुद्धांनी त्यांनी मुखातनं शब्द काढले भिक्खू भिन्नो भिक्खू संघो म्हणजे भिक्खू संघ हा विभाजित झालेला आहे हा तुटला आहे असं त्यांनी म्हटले. तेसंग संतिकं गत्वा उपेक्षानं उपखने इतर संच आपत्तिया अदसने आदी नवं कथेत्वा. मग भगवान बुद्धांनी जे काही उपेक्षित केलेले आहेत वाळीत टाकलेले आहेत त्यांच्या जवळ जाऊन आणि इतरांचे जे काही अपराध जे आहेत त्याकडे दुर्लक्ष केल्याने जे काही विपरिणाम होतात किंवा दुष्परिणाम जे होतात ते सांगून आदिनवं म्हणजे काय दुष्परिणाम कथेत्वा म्हणजे सांगून पुन्हा त्यांना एकाच सीमेमध्ये पुन्हा ते संग तथेव एक सीमायन उपोसत आदीनी एक सीमामध्ये उपोषद करण्याची परवानगी दिली. परंतु भक्त अग्गा आदिसु भंडन जातानं आसनंतरिकायाय निशितद्बंगंती वत्तगे वत्तं पन्यापेत्वा. परंतु भगवान बुद्धांना माहित होतं की यांना परमिशन दिली पण हे
स्वयंपाकघरामध्ये सुद्धा बसताना म्हणजे आसनावरती बसताना तिथे सुद्धा हे एखाद्या वेळेस भांडण जाता नाही म्हणजे भांडण करतील असे पन्यापेत्वा म्हणजे माहिती करून घेऊन त्यानंतर भगवान बुद्धांना असं वाटलं इदानीपि भांडण जातावन विहरंती, म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आता हे जे काही भांडण जे आहे ह्या भांडणाच्या अनुषंगानेच इथे सुद्धा ते विहार करतील असं ऐकून मग भगवान बुद्ध स्वतः तिथे जातात, तत्थ गंतवा तिथे जातात आणि भिक्खूंना म्हणतात अलंग म्हणजे इनफ, भिक्खूंना आता पुरे मा भंडनं ती आदीनी वत्वा, म्हणजे आता भांडण करू नका भिक्खूंनो, भंडन कलहं विग्रहं विवादा नाम येते अनर्थकारका। भगवान बुद्ध त्यांना समजून सांगतात की जे भांडण आहे, कलह आहे किंवा जो विग्रह आहे किंवा विवाद आहे हा काय आहे अनर्थकारक, हे सगळं काय आहे अनर्थकारी आहे। तर ह्या पॅरेग्राफ वरनं आपल्या असं लक्षात येतं की भगवान बुद्धांच्या काळामध्ये आणि इव्हन भगवान बुद्धांच्या समोर किंवा त्यांच्याकडून प्रवृत्तीत झालेले लोक सुद्धा कधी कधी स्वतःचा अहंभाव किंवा अहंकार हा न सोडता भगवान बुद्धांची सुद्धा आज्ञा पाळत नव्हते त्या काळामध्ये सुद्धा। म्हणजे हे खरं फार महत्वाचं आहे। आपण आज म्हणतो, आपण आज निगेटिव्ह याच्यामध्ये बोलत असतो की भिक्खू संघ नाही आहे, भिक्खू संघ व्यवस्थित वागत नाही किंवा भिक्खू संघांना व्यवस्थित नियम लावले पाहिजेत वगैरे वगैरे। तर ही जी समस्या जी आहे ही समस्या भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेली आहे आणि भगवान बुद्धांच्या संघामध्ये काही एकच प्रकारचे भिक्खू नव्हते, सगळ्या वर्गातील भिक्खू असल्यामुळे हा जसा जसा संघ वाढत गेला तसा तसा हा प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला। तर भगवान बुद्ध सांगतात परत कलहाचा जे काही अनर्थ का जो आहे तो उदाहरण देऊन सांगतात। कलह निस्साय ही लटुकी कापी कलह निस्साय ही लटुकी कापी सकुणिका ही हत्ती नागं जीवित खयन पापेसी। म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की एक चिमणी जी आहे तिने सुद्धा कलह हत्ती नाग जो आहे त्याच्याबरोबर कलह केल्यामुळे त्या हत्ती नागाचाही मृत्यू झालेला आहे। म्हणजे आता चिमणी किती छोटी आहे आणि हत्ती किती मोठा आहे, परंतु कलहामुळे एवढा मोठा हत्ती सुद्धा मृत्यू पावलेला आहे। तर भगवान बुद्धांनी हे कलहाचं जे म्हणजे परिणाम जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावरती मग लटुकिक जातक जे आहे ती भगवान बुद्धांनी सांगितली आणि परत त्यांना सांगितलं भिक्कवे समग्गा होत, म्हणजे भिक्खूंनो एकजूट व्हा, एकत्र या, मा विवदथ म्हणजे विवाद करू नका। नंतर विवाद निस्साय ही अनेक सहस्सा वट्ट कापी जीवित खयंग पत्ता, हे दुसरं उदाहरण दिलं भगवान बुद्धांनी। म्हणजे अनेक लहान पक्षी सुद्धा ह्या अनेक सहस्सा म्हणजे 1,00,000 म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचे जे पक्षी जे आहेत ते सुद्धा नुसत्या विवादामुळे काय त्यांनी आपलं प्राण गमावलेला आहे असं सांगून वट्टक जातक जी आहे ती सुद्धा भगवान बुद्धांनी त्या भिक्खूंना सांगितली। एवंपी म्हणजे अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्यांना सांगितल्यानंतरही भगवान बुद्धांचे वचन म्हणजे एवंपी तेसु भगवतो वचन अनादि यतेंसु, म्हणजे ग्रहण न करताना अन्य तरेन धम्मवादीना तथागतस्य विहसं अनिच्छन्तेन आगमेतु भन्ते भगवा धम्मसामी अप्पोसुको भन्ते भगवा दिट्ठ धम्म सुख विहार मनुयुक्तो विहरतु मयंमेव तेन भंडनेन कलहेन विग्रहेन विवादेन पन्यायिस्साम ही उत्ते अतिते आहारी। ह्या ठिकाणी सर्वात महत्वाचा भाग जो आहे की भगवान बुद्धांनी सांगितलेले वचनांचं ग्रहण न करताना अन्य तऱ्हेनं धम्मवादीना म्हणजे दुसऱ्या प्रकारचा जो धम्मवाद जो आहे
त्याने आणि अनिच्छतेनं म्हणजे इच्छा नसताना सुद्धा आणि भगवान इच्छा नसताना सुद्धा आणि अल्प उत्सुको म्हणजे धम्म ऐकण्यास अल्प उत्सुक असणारे जे काही ह्या ठिकाणी जे आहेत त्यांचं जे भांडण जे आहेत मयंमेव तेन भंडनेन कलहेन विग्रहेन विवादेन पन्यायी साम म्हणजे आम्ही त्या कलहाने किंवा भांडणाने ते सगळं माहीत करून घेऊ अशा प्रकारचे उदाहरण देऊन मग भगवान बुद्धांनी पुढची जी कथा जी आहे ती सांगण्यास सुरुवात केली. म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्धांनी ह्या सगळ्या भिक्खूंना एकत्र येण्यासाठी 2 जातक कथाही सांगितल्यात. त्यानंतर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितले, परंतु त्याने सुद्धा उपयोग झाला नाही. मग भगवान बुद्ध जी पूर्वी घडलेली जी घटना जी आहे ती घटना सांगतात आणि ती घटना सांगितल्यानंतर पुढे काय होतं ते आपण बघूया. भूतपुब्बं भिक्कवे वाराणसी ब्रह्मदत्तो नाम काशी राजा अहोसी म्हणजे पूर्वी ब्रह्मदत्त नावाचा काशी राजा होऊन गेला किंवा होता. तर ह्या ब्रह्मदत्ताच्या कडून जो हा दिहितस नावाचा जो कौशल राजा होता त्याचं राज्य त्याने अछिंदित्वा म्हणजे फोर्सफुली म्हणजे बळजबरीने त्यांनी ते प्राप्त केलं आणि त्याचा जो पुत्र जो होता तो पुत्र त्या ठिकाणी अज्ञातक वसेन म्हणजे वेषांतर करून तो त्या ठिकाणी राहत होता आणि पितूनो मारित भावंच एव म्हणजे त्याच्या वडिलांना त्यांनी मारलं होतं हे त्याला माहित होतं तरी सुद्धा तो तिथेच राहत होता. आणि तो मुलगा म्हणजे कोण? दिघाऊ कुमार. दिघाऊ कुमारेनं अत्तोनो जीविते दिने म्हणजे त्याने स्वतःचं लाईफ जे आहे त्याचा लाईफ देऊन ह्या काशी ब्रह्मदत्त राजाला कोणत्याही प्रकारचा द्वेषभाव न ठेवता तिथून पुढे तेसंग समग्र भावंच म्हणजे तिथून पुढे एकजूट किंवा एकत्र भाव ठेवून कथेत्वा सांगून किंवा त्या तेसंग ही नाम भिक्कवे राजूनंग आदिन्न दंडानंग म्हणजे तो तिथे अज्ञातवासामध्ये राहून आणि स्वतःच्या वडिलांच्या मारल्यामुळे त्याचा तो बदला घेत असताना सुद्धा जेव्हा राजाला कळालं तर तरी आणि त्या राजाने त्याला दंड न देता एव रूपं खंती सुरच्छ भविष्यती म्हणजेच त्या दिघाऊ कुमाराला राजाने दंड न दिल्यामुळे आणि समजून घेतल्यामुळे त्याच्या मनामध्ये सुद्धा एक खंती क्षमाभाव एक सोरच्छ म्हणजे सोमनस्स भाव निर्माण झाला किंवा निर्माण होतो. या ठिकाणी हे महत्वाचं आहे कारण एका ठिकाणी 2 भिक्खूंचा समूह नुसत्या एका क्षुल्लक कारणावरून एकत्र येत नाहीत, परंतु या ठिकाणी हा जो दिघाऊ कुमार जो आहे स्वतःच्या वडिलांना मारल्यानंतर सुद्धा आणि तो स्वतः एक समेट घडून आणतो आणि ब्रह्मदत्त राजा जो आहे याच्याशी समेट घडून आणतो किंवा तो ब्रह्मदत्त राजा त्याला क्षमा करतो वगैरे हे दोघं एकत्र येतात आणि त्याचा पुढे काय फायदा होतो ते सुद्धा या ठिकाणी पुढे दिलेलं आहे. इदोखोतंग भिक्कवे शोभेत हे बघा इथे या ठिकाणी ह्या दोघांनी समेट केलेलं आहे म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भिक्कवे शोभेतो म्हणजे बघा तुम्हाला तुम्हाला शोभतंय काय म्हणजे योग्य आहे काय. यंग तुम्ही एवं साखाते धम्म विनये पबजिता समाना कमाच भवेयात सोरताच इति ओवाधी त्वापी नेवस्ते समग्गे कांतू असखी म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात यंग तुम्ही एवं स्वाखाते धम्म विनये पबजिता समाना म्हणजे जे तुम्ही धम्म सुआख्यात धम्म विनयामध्ये तुम्ही प्रवज्जित असताना क्षमा आणि सोमनस्स अशा प्रकारे आपलं उपदेश देऊन सुद्धा तुम्ही एकत्र येण्यासाठी शक्य नाही तुम्हाला एकत्र येण्यासाठी शक्य नाही. नेव ते समग्गे कांतुम असक्की म्हणजे एकत्र न येण्यासाठी शक्य झाले नाही. सो ताय आकिन्न विहार ताय उत्खंठितो
म्हणजे त्या तुमच्या ह्या विखुरलेल्या आचरणाने असमाधानी, म्हणजे आता भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही एवढ्या सुआख्या धम्मविनयामध्ये तुम्ही प्रवचित होऊन सुद्धा तुम्ही एकत्र येऊ शकले नाही, त्यामुळे मी असमाधानी आणि अहंको इदानी आकिन्नो दुःखं विहरामी, म्हणजे मी आता काय हे जे दुःख जे आहे हे दुःख मी मध्ये आहे आणि इमच भिक्खू ममं वचनं न करंती, म्हणजे हे भिक्खू माझं वचन जे आहे ते पाळत नाही. अशा प्रकारे भगवान बुद्ध हे जरा थोडे उदासीनतेकडे किंवा नाराजीकडे वळतात आणि नाराजीकडे वळल्यानंतर मग ते एक डिसिजन घेतात. तो हा नंतरचा पुढचा भाग आहे. यन्नु नाहं एको कोव गणम्मा उपकट्ठो विहरन्ति चिंतेत्वा कोसंबियं पिंडाय चरित्वा अनपलोकेत्वा भिक्खू संग एको व अत्तनोपत्त चिवरम आदाय बालकलोनगामं गत्वा तत्त भगुत्थेरस्य एकचारिक वत्तं कथेत्वा पाचीन वंश मिगदाये तिन्नं कुलपुत्तानं सामग्गिया निस्संग कथेत्वा येन पालिलेयकं अथी तद अवसरी. मग भगवान बुद्ध निर्णय घेतात की का नाही मी एकटा ह्या गणापासून एकत्र शांत विहार करू, असा विचार करून मग भगवान बुद्ध कोसंबियम पिंडाय चरित्वा, म्हणजे कोसंबीमध्ये जे पिंडपात करून कोणतीही सूचना न देऊन, भिक्खूंना कोणतीही सूचना न देता भिक्खू संघ जो एकोको अत्तनोपत्तम, म्हणजे भिक्खू संघाला कोणतीही सूचना न देता पात्र चिवर घेऊन बालक लोणक गाम, म्हणजे गावाला जाऊन तिथे भगुत्थेर जे आहे त्यांना एक चारिकं वत्त, म्हणजे एकटं राहण्याची जी काही जबाबदारी आहे किंवा व्रत जे आहे ते सांगून पाचीन वंश मिगदाये, म्हणजे हे एक मृगदाय आहे पाचीन वंश नावाचं, तिथे 3 कुलपुत्रांना, म्हणजे 3 कुलपुत्रांना सामग्गीय निसंसंग, म्हणजे एकजूटपणाचे जे फायदे जे आहेत ते सांगून जिथे पालिलेयक हत्ती, म्हणजे पालिलेयक हत्ती जो आहे आपलं वन आहे, हे वनाचं नाव आहे खरं, तिथे पोहोचले तद अवसरी. आणि तत्र सुदं भगवा पालिलेयकं उपनिषाय रक्षित वनसंडे बद्धसाल मुले पालिलेयकेन हत्तीना उपठीयमानो फासुकं वस्सावासं वसी. आणि तेथे मग ह्या पालिलेयकच्या आधारे जवळ जे काही वनाचा जो भाग होता त्या ठिकाणी बद्धशाल जो वृक्ष त्याच्या खाली पालिलेयक हत्तीना, म्हणजे पालिलेयक हत्तीच्या द्वारे सेवा करीत असताना त्यांनी तिथे चांगल्या प्रकारचा वर्षवास केला. अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि भगवान बुद्ध मग इकडे गेल्यानंतर, कोणालाही सूचना दिल्यानंतर मग इकडे काय घडतं दुसरीकडे त्याचं वर्णन पुढे आहे. मग हे जे कौसंबिक वासिक जे आहेत उपासक, ते विहारामध्ये जाऊन भगवानना न बघता, आणि भगवान मग कुठे गेले असे त्या भिक्खूंना विचारतात, सत्तापी पुच्छित्वा असे विचारून, आणि मग ते सांगतात की पालिलेयक वन संडंगतोती, असे ते भिक्खू त्या उपासकांना सांगतात. मग ते उपासक विचारतात की किम कारणाती, म्हणजे काय कारण आहे की भगवान बुद्ध कोणालाही न सांगता त्या वनामध्ये गेलेत. तर मग भिक्खू ते सांगतात, आम्हे समग्गे कांतू वायामी मयं पण न समग्गा अहुम्मा, आमच्यामध्ये एकजूट करण्यासाठी प्रयत्न केला परंतु आम्ही एकत्र होऊ शकलो नाही, आम्ही झालो नाही, अशा प्रकारचं ते उत्तर देतात. मग किम म्हणते तुम्ही सत्तू संतिके पब्बजित्वा तस्मिन सामग्रीं करवते समग्गा ना उताती एवं आवसोती. म्हणजे ते उपासक म्हणतात की तुम्ही भगवंताजवळ प्रवज्जित होऊन सुद्धा तुम्ही एकत्र करत, म्हणजे एकत्र करत असताना सुद्धा तुम्ही एकजूट का होऊ शकले नाही, अशा प्रकारे ते उपासक त्यांना विचारतात. मनुष्य इमे सत्तू संतिके पब्बजित्वा तस्मिन सामग्रीं करंतोपी समग्गा न जाता,
मयंग इमे निस्साय सत्तारंग दट्टू न लभिमा. म्हणजे मग मनुष्य सुद्धा काय की हे जे लोक आहेत हे भगवान बुद्धांच्या जवळ प्रवजित होऊन सुद्धा आणि भगवान बुद्धांद्वारे एकजूट करत असताना सुद्धा एकत्र न आले आणि यांच्यामुळे मयंग इमे नसाय म्हणजे यांच्यामुळे आपल्याला आता भगवंतांचे दर्शन होणार नाही. इमेसंग नेव आसनं दसाम. मग ते एक त्यांना शिक्षा म्हणून एक निर्णय घेतात की आम्ही यांना कोणत्याही प्रकारचं आसन देणार नाही, त्यांना अभिवादन करणार नाही आणि त्या तत्वपठाय ते संग सामीची मत्तंती न करणे, त्यांच्याबरोबर योग्य वर्तन ते करीत नाही. आणि असं केल्याने काय होतं की अप आहारताय सुस्समाना म्हणजे अल्प आहारतामुळे आणि शुष्क होत असताना काही दिवस हे भिक्खू काय सरळ होतात म्हणजे जरा नीट वळणावर येतात आणि मग अन्यमन्य अच्चयन देसेत्वा क्षमा पेत्वा. मग एकमेकांना काय अन्न पाणी देऊन ते काय क्षमा करतात एकमेकांना. आणि उपासका मयंग समग्गा जाता आणि मग ते उपासकांना म्हणतात की आम्ही आता एकत्र येतोय, तुम्ही सुद्धा पूर्वीसारखे तुम्ही आमच्या सोबत वागा, तुम्ही पी नो पुरी मग सदिसा होता असे ते म्हणाले. परंतु मग हे काय म्हणतात कौसंबिकवासी, क्षमा पितो पण वो भंते सप्ताती. परंतु तुम्हाला भगवान बुद्धांकडनं क्षमा केलेली आहे का? ते म्हणतात नाही, न क्षमा पितो आवसो. मग तेनही सत्तारंग क्षमा पेत. मग म्हणून तुम्ही भगवंताकडून तुम्ही क्षमा तुम्ही मागून घ्या, तुम्हाला क्षमा केली असं करून घ्या, त्यावेळेसच आम्ही सुद्धा पूर्वीप्रमाणे तुमच्या सोबत राहू असं त्यांचा एकमेकांबद्दल असा करार होतो. म्हणजे थोडक्यात सांगताना मग ते अंतवस्स भावेन संतु संतिकं वीस सहंता दुःखेन तंग अंतवस्सं वितनामेसु. मग ते काय अशा प्रकारे ते म्हणजे भगवंताजवळ जाण्याची त्यांची डेअरिंग नाही झाली, म्हणजे त्यांना भीती वाटत होती आणि त्याच दुःखाने ते सर्व जो वर्षवास जो आहे त्यांनी तो तिथेच घालवला. आणि इकडेच भगवान बुद्ध सुद्धा हत्तीद्वारे सेवा करीत असताना सुखाने राहत होते. सुखं वसी आणि सोपी हत्ती नागो गणं पहाय. आणि तो सुद्धा जो हत्ती जो आहे हत्ती नाग त्याचा जो गण जो आहे कळप आहे तो सोडून चांगल्या प्रकारे विहार करण्याच्या उद्देशाने त्या वनसंडामध्ये म्हणजेच त्या वन विभागामध्ये तो काय करतो प्रवेश करतो. नेक्स्ट. आणि मग तो म्हणजे आता तुम्हाला हे कळालं असेल की भगवान बुद्ध त्या वनसंडामध्ये म्हणजे त्या वनभागामध्ये का आले याचं एक कारण झालं. आणि आता हत्ती त्या वनसंडामध्ये म्हणजे त्या वन विभागामध्ये का येतो त्याचं इथे या कारण दिलेलं आहे. कारण का की हत्ती सुद्धा काय म्हणतो मी सुद्धा अशा प्रकारे म्हणजे एकांतात विहार करणार. कारण म्हणजे जे हत्ती आहे हत्तीने आहे किंवा जे तरुण हत्ती आहे किंवा जे लहान हत्ती आहे यांनी खाल्लेले जे काही पानं जे आहे अग्र तुटलेले ते मी खातो आणि जे वाकलेले जे तुटलेले जे फांद्या ज्या आहेत त्यांना मी खातो आणि जे पाणी विसळलेलं आहे म्हणजे खराब झालेलं पाणी ते मी पितो. आणि ज्या भिक्खूनी म्हणा किंवा दुसरे जे भिक्खू जे आहेत किंवा असे उत्तीर्ण झालेले जे भिक्खू आहेत ते मला काय हत्तीनी जे आहेत त्या मला माझ्या अंगाला अंग घासून जातात, त्यामुळे ह्या हत्तीला त्रास होत असेल म्हणून यन्नून नाहं एकव गणम्मा उपकट्टो विहरण. मग का नाही मी एकटाच या गणापासून एक शांतपणे हे करून मी विहार करावा असं त्या भिक्खूला वाटतं. नेक्स्ट. हे बघा इथे पालेली एक भिक्खू दिसतोय, तो सेवा करताना दिसतोय, भगवान बुद्ध बसलेले आहेत. तर याचं वर्णन आता पुढच्या परिच्छेदामध्ये आहे. मग ह्या परिच्छेदामध्ये बघा हा जो पालिलेक हत्ती जो आहे भगवान बुद्धांची कशी सेवा करतो त्याचं सगळं इथे वर्णन आहे. म्हणजे तो हा हत्ती नाग जो आहे तो आपला कळप सोडून त्या वनसंडामध्ये त्या भद्रसाल वृक्षाच्या खाली जेथे भगवान असतात त्या ठिकाणी तो जाऊन वंदन करून परीक्षण करत असताना
अन्य किंची अदिस्वा, तर त्यांनी स्वतःच पायाने सगळे जे बद्धशाल मूल जे आहे त्याला तासून आणि सोंडेने त्याच्या फांद्या घेऊन सगळं जे आजूबाजूचं जे काही जागा होती ती सगळी साफ केली, समज्जी. आणि तिथून पुढे ततोपठाय सोंडाय घटंग हेत्वा, म्हणजे त्यानंतर जो घट म्हणजे पाण्याचा जो भांड जे आहे ते घेऊन भगवान बुद्धांसाठी परिभोजनीयं उपस्थापिती, पानीयं म्हणजे भगवान बुद्धांच्या जेवणासाठी पाण्याची तो व्यवस्था करतो. त्याचबरोबर उन्न उदकेन अथे सती उन्न उदकं पटिया देती, भगवान बुद्धांसाठी हा हत्ती गरम पाणी सुद्धा करत होता. तर ते कसं बघा, हत्ती काय करत होता की जे लाकडं जे आहेत कठ्ठाने घसित्वा, म्हणजे लाकडं एकमेकावरती घासून अग्नी तयार करत होता आणि नंतर दारूनी पक्की पडतो, म्हणजे त्या आगीवरती मग लाकडं ठेवून म्हणजे ते लाकड जे आहे त्या आगीवरती ठेवून आणि मग ती जे अग्नी जे आहे त्या अग्नीवरती दगड ठेवून, म्हणजे 3 प्रकारचे दगड ठेवून त्या दगडावरती त्या भांड्यांमध्ये पाणी टाकून ते गरम करत असायचा. म्हणजे हा हत्ती गरम करायचा आणि ते गरम झाला आहे की नाही ते कसं बघायचं, उदकस्थ तत्त्वभाव, म्हणजे गरम झाला आहे की नाही ते आपली जी सोंड आहे त्या सोंड त्यामध्ये उतरत्वा, म्हणजे उतरून ते बघत असायचं. म्हणजे मग ते तापलेलं जे पाणी जे आहे उदकं ते तापितं पालिले का ती वत्वा तत्थ गंत्वा नायती, मग भगवान बुद्ध ते पाणी घेऊन त्या ठिकाणी स्नान करत होते. अशा आणि परत भगवान बुद्धांना नानाविध फलानी आहारंती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणत होता. आणि ज्यावेळेस भगवान बुद्ध गामंग पिंडाय पैसाती, म्हणजे भगवान बुद्ध ज्यावेळेस पिंडपात करायला जात होते त्यावेळेस तथा सत्तू पत्त चिवर आदमाय, म्हणजे भगवान बुद्धांचं पात्र चिवर घेऊन आपल्या डोक्यावर ठेवून म्हणजे भगवंतांसोबतच जात होता. आणि ज्यावेळेस भगवान बुद्ध गावाच्या सीमेजवळ यायचे त्यावेळेस भगवान बुद्ध त्याला म्हणायचे की इथून पुढे इतो पठाय तया गंतू न सक्का, आता तुझ्यासाठी पुढे जाणं शक्य नाही. आहार मे पत्त चिवर, म्हणजे माझे पात्र चिवर दे. आणि मग ते घेऊन भगवान बुद्ध पुढे पिंडपातासाठी प्रवेश करत होते. आणि सोपी याव सत्तू निखम्मना तथेव ठत्वा आगमन काले, म्हणजे भगवान बुद्ध तिथून निघाल्यापासून तिथेच उभं राहून ते परत येईपर्यंत हत्ती नाग जे आहे त्याच ठिकाणी थांबत होता. आगमन काले पच्चुगमन खत्वा थांबत होता. त्यानंतर पूर्वीप्रमाणे भगवान बुद्धांचं जे पत्र आणि चिवर जे आहे ते घेऊन ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी ठेवून आणि जे काही ड्युटी जे आहे त्या आपल्या सगळ्या करून रात्री भगवान बुद्धांच्या संरक्षण, म्हणजे जे जंगली प्राणी वाळ मीग यांचं निवारण अथंग, म्हणजे त्यांच्यापासून रक्षण होईल असं महत्तम दंड सोंडायन घेतवा, म्हणजे मोठा दंड जो आहे लाकडाचा तो सोंडामध्ये घेऊन मी भगवंतांचे रक्षण करील. आणि कुठपर्यंत याव अरुण गमना, म्हणजे सूर्योदय होईपर्यंत इकडे तिकडे फिरून तो भगवान बुद्धांची तो रक्षण करत होता. ततो पठायेव थीरसो वनसंडो, म्हणजे तेव्हापासून मग त्या वनसंड म्हणजे त्या वनाला पालिलेयक रक्षित वनसंडो नाम जातो, म्हणजे पालिलेयक द्वारे रक्षित केलेलं वन असं नाव त्या भागाला पडलं. आणि मग सकाळी उठल्यानंतर भगवान बुद्धांना पाणी देऊन, म्हणजे तोंड धुण्यासाठी पाणी देऊन आणि इतर जे काही कार्य जे आहे इतर जे कार्य जे आहे ते भगवान बुद्ध आपला जो हत्ती जे आहे
ते करीत होता. ओके सर. आता हत्तींद्वारे भगवान बुद्धांचं सेवा झाल्यानंतर तिथे जो राहणारा जो माकड जो आहे तो माकड हत्तीने जे नेहमी किंवा प्रत्येक दिवशी भगवान बुद्धांची जे चांगल्या प्रकारे जी सेवा केली ते बघून त्याची इच्छा होते, अहमपी किंचिदेव करिसामी, मी सुद्धा थोडी काहीतरी सेवा करेल असं विचारण करताना तो काय करतो की एक दिवस निम्म मक्खिकं म्हणजे दंडक मधुंग, म्हणजे हे आपलं मधाचं पोळ असतं ना की ज्याच्यामध्ये माशा नाहीत असं पोळ पाहून त्या दंडाने त्याला तोडून आणि दंडक म्हणजे त्या दंडानेच्या सोबतच सगळं जे मध जे आहे ते भगवान बुद्धांच्या साठी तो आणतो आणि जे कदली पत्तंग म्हणजे काय हे आपलं केळीचं पान जे आहे त्या केळीचं पान तोडून त्याच्यावर ठेवून तो भगवान बुद्धांना देतो. तर इथून पुढे माकड कसं भगवान बुद्धांची सेवा करतो याचं वर्णन आहे. मग भगवान बुद्धांनी घेतला, परंतु माकडाला असं वाटतं की भगवान बुद्ध हे खातील किंवा नाही खातील असं त्याला शंका वाटते आणि असं बघत असतानाच त्याला थोडीशी शंका येते की किम नु कोटी चिंतेत्वा दंड कोटियं गहेत्वा परिवर्तेत्वा उपधारेंतो अंडकानी दिस्वा तानी सणिकं अपनेत्वा पुनंग अदासी. मग तो विचार करून काय करतो की जे बारीक टोक असलेली जी दंड जे आहे ते घेऊन सगळ्या ज्या माशा ज्या आहेत किंवा अंड जे आहे त्याच्यातले ते काढून परत भगवान बुद्धांच्या जवळ आपण येतो, पुन्हा घेऊन पुन्हा अदासी म्हणजे पुन्हा दिल्या आणि मग भगवान बुद्ध हे त्याचा ते खातात, म्हणजे परिभोगम आकाशी म्हणजे त्याचा आनंद घेतात. आणि ते खाल्ल्यामुळे त्या माकडाला इतका आनंद होतो, म्हणजे तुठ्ठ मानसो तो इतका आनंदित होतो की त्या शाखांवरती म्हणजे फांद्यांवरती त्या फांद्या घेऊन फांद्यांवरती नाचतानाच तो उभा राहतो आणि जी फांदी घेतलेली असते ती अकंतन शाखापी भिंजनसू आणि ती जी न तुटलेली जी शाखा होती ती काय होते ती तुटते आणि त्या म्हणजे तो ज्या ठिकाणी उभा असतो ती फांदी तुटते आणि तो एक टोकदार जी फांदी असते त्याच्यावर पडून आणि त्याच ठिकाणी तो मृत्यू पावतो. परंतु मृत्यू पावताना याच्या इथे फार महत्वाचं आहे, परंतु मृत्यू पावताना सत्तरी पसन्नेने व चित्तेन कालंकत्वा, मृत्यू पावताना त्याला कोणची पीडा होत नाही किंवा कुठला त्रास होत नाही, कोणता क्लेश होत नाही, परंतु तो प्रसन्न मनाने मृत्यू पाहून आणि भगवान बुद्धांवरती श्रद्धा ठेवून तो काय होतो मृत्यू पावतो आणि त्यामुळे तो काय होतो तावंतीस भवने 300 योजनिके कनक विमाने निब्बती, म्हणजे तो तावंतीस भवन म्हणजे देवलोकामध्ये 1000 अप्सरा ज्या आहेत त्यांच्या परिवारासोबत तो मक्कट देवपुत्र म्हणून तो जन्माला येतो. पुढे नेक्स्ट हे बघा, इथे माकडा जे आहे ते भगवान बुद्धांची कशी सेवा करता आहेत हे स्लाइड इथे दाखवत आहेत. नेक्स्ट. आणि मग अशा प्रकारे माकड आणि हे जे आहे आपलं हत्ती यांची सेवा करत असताना ही गोष्ट ही सगळी सकल जम्बूद्वीपे पाकटो पावसी म्हणजे ते सगळ्या आपल्या जम्बूद्वीपामध्ये ती माहिती पसरते, बातमी पसरते. मग श्रावस्ती नगरामधून अनाथ पिंडक, विशाखा, नंतर महाउपासिका एवम आदिनी म्हणजे सगळे महापुलानी, आनंद थेर हे काय शासनं पहिनंसू म्हणजे यांना काय संदेश पाठवला आणि सत्तारंग नो बनते दस्सेत म्हणजे भगवंतांना आपल्याला बघायचा आहे अशा प्रकारे जो तो संदेश त्यांना मिळतो. मग दिसा वासेनोपी पंचसता भिक्खू म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून जे सगळे 500 भिक्खू जे आहेत ते सगळे आनंद थेराच्या जवळ जाऊन आम्ही भगवान बुद्धांच्या मुखातून बरेच दिवसापासून आम्ही धार्मिक कथा ऐकल्या नाही,
आणि आम्हाला जर हे प्राप्त झालं तर ते काय होईल, साधुमय, म्हणजे ते आमच्यासाठी काय योग्य राहील. धम्मिंग कथा सवनाय, म्हणजे धर्मकथा श्रवण करण्यासाठी ते काय आहे, चांगलं राहील. अशा प्रकारे त्यांनी काय प्रार्थना केली आनंदाकडे, त्या 500 भिक्खूंनी. मग आनंद थेर काय करतात की त्या भिक्खूंना, भिक्खू आदाय म्हणजे त्या भिक्खूंना घेऊन जिथे भगवान बुद्ध असतात तिथे जातात आणि नंतर मग जाऊन ते विचार करतात की भगवान बुद्ध 3 मास म्हणजे 3 महिने एकटे राहिलेले आहेत आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भगवान बुद्धांजवळ हे भिक्खू घेऊन जाणं, म्हणजे भिक्खू ही सद्दिम उपसंख्येतून अयुक्तम, म्हणजे हे अयुक्त आहे, संयुक्तिक वाटत नाही की आता एवढ्या दिवस ते एकटे राहत होते आणि एवढे लोक भिक्खू घेऊन जाणं हे असंयुक्त आहे, एखाद्या वेळेस भगवान बुद्धांना त्रास होईल असं विचार करून तो भिक्खूंना बाहेरच एक ठिकाणी ठेवून भगवान बुद्धांकडे जातात आनंद थेर. नेक्स्ट, आणि गेल्यानंतर मग तिथे पालीले एक जो हत्ती आहे, तो हत्ती तो हे सगळं बघतो. मग त्याला असं वाटतं की हा व्यक्ती कोणीतरी दुसराच आहे. तो जो दंड जो आहे तो त्याच्या जवळचा दंड तो फेकतो आणि हे भगवान बुद्ध बघतात आणि बघितल्यानंतर त्याला सांगतात की अपेही पालीले, अरे असं करू नकोस. असं करून त्यांना म्हणजे आनंद थेरांना त्याचं प्रोटेक्शन करतात भगवान बुद्ध आणि सांगतात त्याला की एसो बुद्ध उपाठको एसो, म्हणजे हे काय आहेत, बुद्धाचा सेवक आहे. हे जे कोणी आलेले आहेत ते हे बुद्धांचे सेवक आहे. मग तो काय करतो, आपला हत्ती सो तथेव दंडं छड्डेत्वा, म्हणजे तो तिथेच दंड सोडून पत्त चिवरपटी गहणं आपुची, म्हणजे हे जे आहे पात्र चिवरचं ग्रहण करणे तो विचारतो. पण आनंद थेर न आदासी, देत नाही. मग नागो, जर समजा हा जर व्यक्ती हा उग्गहित वत्तो म्हणजे शिकलेला असेल, लर्न असेल सगळ्या गोष्टी, तर हा व्यक्ती सत्तू निषेधन पाषाण फलके अत्तरो परिखारण न ठपेसेती, म्हणजे हा व्यक्ती जो आहे हा भगवान बुद्ध ज्या पाषाणावर बसलेले आहेत तिथे स्वतःचे परिखार जे आहेत ते ठेवणार नाहीत असा विचार करतो. आणि मग थेरो सुद्धा तिथे न ठेवता त्याचं पात्र चिवर कुठे ठेवतो, भूमियंग ठपेसी, म्हणजे जमिनीवर ठेवतो. मग हे पालिले हत्तीला कळतं, वत्त संपन्ना ही गरुडंग आसने वा सयने वा आत्मनो परिखारण ठपेती, म्हणजे जे कर्तव्य दक्ष जे असतात ते गुरूंच्या आसनावरती किंवा झोपण्याच्या ठिकाणी स्वतःचे परिखार ठेवत नाही. हे एक नियम आहे असं हे पालिलियत हत्तीला कळतं. त्यानंतर आपलं आनंद थेर सुद्धा भगवंताजवळ येऊन ते वंदन करून एका ठिकाणी बसतात बाजूला आणि मग भगवान बुद्ध त्यांना विचारतात, एको आवतोसी, म्हणजे एकटाच आलास काय, असे विचारून पंचसतेही भिक्खूही सद्दिम आगत भावं सुत्वा. मग आनंद थेरांकडनं त्यांना सांगण्यात येतं की 500 भिक्खू सुद्धा आलेले आहेत. हे ऐकून कहंपण येते ती वत्वा, म्हणजे ते आता कुठे आहेत असे म्हणून तुमाकं चित्तं अजानंत बही ठपेत्वा आगतोम्मी उत्ते पक्कोसोही देते आह, म्हणजे मग आनंद थेर म्हणतात की तुमच्या चित्ताला न जाणता मी त्यांना बाहेरच ठेवून आतमध्ये आलेलो आहे असे सांगितल्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात, त्यांना पक्कोसाही ने तेही आह, भगवान बुद्ध म्हणतात की त्यांना तुम्ही घेऊन या असे भगवान बुद्ध म्हणतात. नेक्स्ट, मग त्याप्रमाणे आनंद थेराने केलं. थेरो तथा आकाशी, म्हणजे त्याप्रमाणे आपला आनंद थेराने सांगितलेलं त्याप्रमाणे केलं. ते जे भिक्खू आहेत येऊन भगवंतांना वंदन करून एका बाजूला बसले, म्हणजे एक बंतन निषेधनसु सत्ता तेही सद्दिम पटी संतारण कत्वा तेही भिक्खूही, म्हणजे सत्ता सुद्धा त्या भिक्खूंच्या सोबत जे काही आपण म्हणतो कथाकलाप करून तेही भिक्खूही भंते भगवा
बुद्ध सुकुमालोचे व खत्तीय सुकुमालोच तुम्हेही ते मासन एकेकही पिठ्ठतेही निषिदतेहीच दुःखर कथन. म्हणजे भगवान बुद्ध जे आहेत ते सुकुमाल आहेत किंवा खत्तीय सुकुमाल आहेत. असे असताना सुद्धा तुम्ही 3 महिने एकटेच राहत असताना सुद्धा किंवा बसलेले असताना सुद्धा तुम्ही काय केलंय, दुष्कर कथन म्हणजे दुष्कर कर्म केलेले आहेत. वटपत्ती वत्तकारोपी मुखोदका आदिदायकोपी ना होसी मंदेती उत्ते. आणि मग ते सांगतात की म्हणजे तुम्ही एकटे असताना सुद्धा ह्या भिक्खूंनी कुठल्याही प्रकारचं भगवान बुद्धांची सेवा केली नाही किंवा तोंड धुण्यासाठी पाणी दिले नाही. परंतु भिक्कवे पालिलेय हत्तीना मम सब किच्चानी कथानी. परंतु भिक्खूंनो ह्या पालिलेयक जो हत्ती आहे त्याच्याकडून माझ्या सर्व प्रकारचे कर्म केले गेले म्हणजे सेवा केली गेली. एव रूपं ही सहाय्य लभतेन. बघा आता हे वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजे अशा प्रकारे सहाय्य लभतेन म्हणजे सहकार्य लावत असताना एकतो वसितुम युक्तम अशा प्रकारचे जर सहाय्य कोणी करत असेल तर एकटच राहणं हे योग्य आहे. अलभंतस्य एकचारिको भावाव संयोग. आणि जर समजा असं सहाय्य जर लाभत नसेल तर एकटच प्रकारे तुम्ही राहणं हे काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि याच्या आधारेच मग पुढची गाथा भगवान बुद्ध म्हणतात बघा. सचे लभेत निपकं सहाय्य सद्धिंचर साधू विहारिं धीरां अभिभूय सब्बानी परिसयानी चरय्य तेनम अत्तो मनोसतिमा. म्हणजे जर तुम्हाला चांगल्या प्रकारचा सहकारी लाभला आणि तो योग्य असेल, धीर असेल तर अशा प्रकारे चरण करणे आलं लक्षात. किंवा स्मृतिमान असणे सतिमा. पुढे नेक्स्ट. असं जर तुम्हाला जर मिळत असेल तर ती गोष्ट काय आहे, श्रेष्ठ आहे असे भगवान बुद्ध म्हणतात. आणि जर भगवान बुद्ध पुढे परत असं म्हणतात की जर तुम्हाला अशा प्रकारचा सहाय्यक किंवा योग्य असा जर मिळाला नाही तर राजाचे राष्ट्र जे आहे ते सोडून जसा हा हत्ती नाग एकटा इथे चरण करत आहे. पुढे एकटा जे चरण करत हे एकाचं चरितं संयोग म्हणजे हे जे चरित आहे हे श्रेष्ठ आहे. नथी बाले सहायता म्हणजे मूर्खाची सहायता घेणे हे चुकीचं आहे. एकोचरेनच पापानी कैरा अप्पो सुको मातंगर नेव नागो. म्हणजे मूर्खाची सहायता न घेता एकटेच राहिले पाहिजे किंवा कोणतेही पाप न करता हत्ती राजाप्रमाणे सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट राहिले पाहिजे. अशा प्रकारचं उदाहरण जे आहे ते भगवान बुद्ध सांगतात. नेक्स्ट. आता ही जी गाथा जी आहे ही गाथा संपल्यानंतर म्हणजे गाथा पर्युसाने म्हणजे पंचशता जे भिक्खू आहे म्हणजे 500 भिक्खू हे अरहंत मध्ये प्रतिष्ठित होतात. आणि आनंद थेरोपी अनाथ पिंडक आदिसी पेसित शासन आरोचेत्वा म्हणजेच आनंद थेर जे आहेत ते त्या सगळ्या अनाथ पिंडक वगैरे जे आहे यांना सुद्धा सूचना देऊन अनाथ पिंडक प्रमुखा ते पंच अर्य सावक कोटीय तुमातून आगमन पच्चा सिंहा. म्हणजे अनाथ पिंडक आणि पंच अर्य सावक कोटिया म्हणजे 5 कोटी आर्य श्रावक तुमच्या आगमनाची इच्छा व्यक्त करतायत असं ते भगवान बुद्धांना सांगतात. मग भगवान बुद्ध म्हणतात तेनही गन्नाही पत्तचिवरंग म्हणजे चला ते असं असेल तर माझं पत्तचिवर ग्रहण करा. आणि मग पत्तचिवर ग्रहण करून ते निघाले. आणि ते निघाल्यानंतर मग हा जो हत्ती जो आहे पालिलेय हत्ती त्यांच्या मार्गामध्ये असा तिरपा उभा राहिला म्हणजे त्याच्या मनामध्ये त्यांना जाऊ देण्याची इच्छा नसते. मग हे बघा ह्या अशा प्रकारे तो हत्ती जो आहे हा भगवान बुद्धांची काय रस्ता अडवतो.
तो त्यांना जाऊ देण्यास त्याची इच्छा नसते. मग भगवान बुद्ध त्याला सांगतात, नेक्स्ट काय सांगतात बघू. भगवान बुद्ध त्याला काय किंग करोती म्हणते नागा, म्हणजे अरे तू काय करतोस नागो. तर तुमाकं भिक्कवे भिक्कं दातू पश्चासतई दिग्घरत्तं नो पन्नाय मह्यं उपकारो नास चित्तं कोपेतुं वट्टति निवत्थत भिक्कवे ती सत्ता भिक्खू गहेत्वा निवत्ती हत्तीपी वनसंड पविसित्वा पनस कदली फलादानी नाना फलानी सहरित्वा रासिं कत्वा पुनर्दिवसे भिक्खूनं आदासी पंचशता भिक्खू सब्बानी खेपतुं नाथ सुभा. म्हणजे तो जो पालीलेख हत्ती जो आहे तो दिगरत्तं खोपन मयंग उपकारो, म्हणजे माझा तो रात्रंदिवस काय सेवा करणारा होता, त्याचं चित्त तुम्ही कुपित करू नका असं भगवान बुद्ध त्या भिक्खूंना सांगतात. तर तुम्ही भिक्खूंनो परत फिरा, गहेत्वा निवत्ती, म्हणजे ते भिक्खू परत फिरले आणि मग हा भिक्खू वनामध्ये जाऊन वेगवेगळे फणस केळी वगैरे आणून त्या भिक्खूंना देतो आणि नंतर ते टाळण्यासाठी सुद्धा त्या भिक्खूंना शक्य झाले नाही. म्हणजे जाता जाता सुद्धा तो हत्ती भगवान बुद्धांची तर करतच होता सेवा, परंतु त्या भिक्खूंची सुद्धा त्या हत्तीने सेवा केली. नेक्स्ट आणि नंतर मग ते सर्व खाऊन झाल्यानंतर पात्र आणि चिवर घेऊन मग भगवान बुद्ध निघाले. आणि भगवान बुद्ध जात असताना मध्ये मध्ये तरी सुद्धा आपला हत्ती जो आहे हा त्यांचा रस्ता अडवत होता, तिरपा उभा राहत होता. भगवान बुद्ध त्याला म्हणत होते काय करतोस, आणि त्याला परत पाठवण्यासाठी सुद्धा ते सारखं त्याला सांगत होते. परंतु अथंग न सत्ता पालिलेख इदं मम अनिवृत्त गमन. मग भगवान बुद्ध सांगतात की पालिलेख आता माझं परत येणं शक्य नाही. आणि तव इमिना आत्त भावेन जानंग विपस्सनं मग्ग फलंगवा नक्की. आणि याच्याद्वारे तुझ्या ह्या जन्मामध्ये तुला ज्ञान विपश्यना आणि मग्ग फल नाही आहे, म्हणून तू इथेच थांब असे भगवान बुद्ध म्हणतात. आणि मग ते ऐकून तो हत्ती जो आहे तो इतका नाराज होतो, आपली सोंड जी आहे ती आपल्या मुखामध्ये टाकून रडत असताना भगवंतांच्या पश्चतो अगमासी म्हणजे मागे मागे येतो. आणि तो हत्ती जो आहे सो ही सत्तारंग निवंतू लभंतो, म्हणजे भगवान बुद्ध परत येत नाही असं बघून किंवा त्याला प्राप्त न करता त्याच नियमाने याव जीवन पटी जग्गेय, म्हणजे जोपर्यंत जीवन आहे त्यापर्यंत सेवा करावी. सत्तापनतं गाम उपचारण पत्वा. आणि सत्तापन म्हणजे सत्ता म्हणजे भगवंत, गावाची सीमा आल्यानंतर त्याला सांगतात की इथून पुढे तुझी अभूमी आहे, म्हणजे तुझा आता तुला लायक असलेली भूमी नाही, आता पुढे काय आहे मनुष्यवास आहे आणि ते फार डिफिकल्ट आहे तुझ्यासाठी. म्हणून तू इथेच थांब. तिठ्ठत्वांग ती म्हणजे तू इथेच थांब. मग तो रडत असताना तिथेच थांबून भगवंतांचा चक्षु पतंग विजहंते, म्हणजे जोपर्यंत डोळ्याने भगवंत दिसत नाही तोपर्यंत तिथेच थांबून त्याचं जे हृदय जे आहे भगवान बुद्ध जातात त्याच्याने ते फाटते, हृदयेन फलितेन, म्हणजे ते फाटते आणि ते फाटल्यानंतर त्याचा मृत्यू होतो. आणि मृत्यू होताना सुद्धा जसं माकड पसन्नेन कालंकत्वा आहे तसं बघा इथे पसादेन तावंती सभवणे, हा हत्ती सुद्धा अगदी श्रद्धेने मरण पावतो. कुठल्याही प्रकारचे त्याला त्रास किंवा क्लेश किंवा कुठची इच्छा तो मनामध्ये न ठेवता भगवान बुद्धांवरती श्रद्धा ठेवून तो पण कुठे देव लोकांमध्ये तावंतीस भवनामध्ये 300 योजनिक कनक विमाने अक्षरा सहस्र मज्जे निबत्ती, म्हणजे तिथं तो जन्म घेतो. अशा प्रकारे तो सुद्धा पालिलेयक देवपुत्तो एवस्य नाम पहुसी, अशा प्रकारे तो सुद्धा पालिलेयक देवपुत्र म्हणून तो जातो. आता पुढे सत्तापी मग भगवान बुद्ध अनुक्रमाने जेतवनाला येतात. त्या ठिकाणी सत्ता जे आहेत भगवान श्रावस्तीमध्ये आलेत असे सगळे ऐकून मग आपण भगवान बुद्धांकडनं क्षमा मागून घेऊ
किंवा भगवान बुद्ध आपल्याला क्षमा करतील, क्षमा करण्यासाठी सगळेजण मग तिथे भिक्खूजण जमा होतात. नेक्स्ट हे बघा, या ठिकाणी सगळे जे भिक्खू जे आहेत किंवा जे हे आहेत म्हणजे जे कोणामधील सगळे जे लोक जे आहेत ते सगळे या ठिकाणी क्षमा मागण्यासाठी भिक्खूंना आपलं भगवान बुद्धाजवळ जमा होतात. नेक्स्ट, परंतु काय होतं की जे कौशल राजा आहे, नंतर अनाथ पिंडक आहे, नंतर बाकीचे जे लोक जे आहेत हे त्या भिक्खूंवरती खूप चिडतात, कारण त्यांच्यामुळे भगवान बुद्धांना त्रास झाला, भगवान बुद्ध निघून गेले अशा प्रकारे त्यांचं मत असतं. त्यामुळे हे सगळेजण त्या भिक्खूंना विरोधी करतात, म्हणजे जे बंधनकारक भिक्खू जे आहेत त्यांना विरोध करतात. आणि तो कौशल राजा तर म्हणतो की मी माझ्या राज्यामध्ये त्यांना येऊच देणार नाही, मम विजितं पवित्रितुं न दस्सामि. तो राजा म्हणतो की मी त्यांना येऊ देणार नाही. परंतु भगवान म्हणतात की महाराजा, हे भिक्षू जे आहेत ते शीलवान आहेत, फक्त काय केवळ अन्यमन्य विवादेन मम वचनं न गण्यसु. फक्त एकमेकांचा जो मधला विवाद जो आहे त्या विवादाने त्यांनी माझे जे वचन आहे ते ग्रहण केले नाही. आता इमानी मग क्षमापेतुं आगच्छन्ति. आता मी त्यांना क्षमा करण्यासाठी आलो आहे, त्यांना क्षमा करूया महाराज असं म्हणतात. इकडे अनाथ पिंडक सुद्धा म्हणतात की आम भंते, त्यांना मी विहारामध्ये सुद्धा मी त्यांना येऊ देणार नाही, मी त्यांना बघू देणार नाही असं म्हणून भगवंतांच्या जवळच तो काय एकदम तुण्णी अंशी म्हणजे शांत उभा राहतो. म्हणजे अशा प्रकारे श्रावस्तीमध्ये आल्यानंतर भगवंतांच्या साठी एक वेगळं विवत्त कारापेत्वा सेनासनं दापसी, म्हणजे काय त्यांचं आसन जे आहे ते एकदम लोक तिथपर्यंत पोचणार नाही अशा प्रकारचं ते आसन करतात. आणि तिथे कोणीही त्यांच्या सोबत बसत नाही किंवा उभं राहत नाही. आणि मग गता संथारं पुच्छती कथम येते भंते भंडनकारका. म्हणजे येणारे जाणारे जे आहेत ते हे भांडण करणारे भंते कुठे आहेत, भिक्खू कुठे आहेत असे सारखे विचारत असतात. मग कौसंबिका भिक्खू ती सत्ता येते ती दस्सेती. येते किरते म्हणजे ज्या वेळेस भगवान बुद्ध सांगतात की येते ती दस्सती म्हणजे हे ते आहेत, मग लोक म्हणतात हे तेच का जे भांडण करणारे जे आहेत. असे येता जाताना त्या भिक्खूंकडे बोट करून दाखवत असतात, अंगुलिका दस्सीयमाना. आणि ते दाखवत असल्यामुळे ते जे भिक्खू जे आहेत ते लाजेने श्रीसंग उख्खी पितो म्हणजे आपलं डोकं जे पायामध्ये गुडघ्यांमध्ये घालून बसतात आणि भगवंतांना म्हणजे क्षमा मागण्यासाठी विनंती करतात. आणि मग भगवान बुद्ध त्यांना क्षमा करतात. सत्ता भारियन म्हणजे मग त्यावेळेस भगवान काय म्हणतात, भारियन वो भिक्खवे कथन तुम्हेही नाम मादिस बुद्धस्स संतके पव्य. म्हणजेच काय की तुम्ही हे जे केलेलं कृत्य आहे हे खूप गंभीर आहे. म्हणजे मी सांगितलं असताना सुद्धा तुम्ही एकत्र आले नाही आणि माझ्यासारखा जवळ तुम्ही प्रबलजित होऊन आणि माझ्यावरती म्हणजे माझ्याद्वारे एकजूट करत असताना सुद्धा तुम्ही माझे वचन केले नाही, मम वचन न करीत. आणि असं असताना भगवान बुद्ध आणखी एक उदाहरण देतात की जे पुराणामधले जे पंडित आहेत की त्यांचे आई वडील जे आहेत त्यांना वज्रपत्तानं म्हणजे त्यांना मृत्यूची शिक्षा प्राप्त, वधाची मृत्यूची शिक्षा प्राप्त झालेले आई वडील आहेत. त्यांचा उपदेश ऐकून सुद्धा त्यांचं जीवन म्हणजे त्यांच्या जीवनापासून त्यांची मुक्तता करत असताना सुद्धा त्यांनी सांगितलेला जो काही उपदेश आहे ओवादन त्याचं उल्लंघन करता पश्चाद्विसू रठ्ठेसू रज्जन कार्यसू म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा ते 2-2 राज्यामध्ये त्यांनी राज्य केलं असं सांगून पुन्हा कौसंबिक जातकं कथेत्वा म्हणजे पुन्हा भगवान बुद्धांनी कौसंबिक जातक सांगितली. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं की पूर्वीचे जे काही पंडित लोक होते त्यांच्या आई वडिलांना म्हणजे शिक्षा होत असताना सुद्धा म्हणजे मरणाची शिक्षा होत असताना सुद्धा त्यांनी सांगितलेले जे उपदेश जे आहे
त्याला त्याचं उल्लंघन करता त्यांनी एकमेकांमध्ये समेट घडून आणला आणि दोन दोन राज्यामध्ये त्यांनी राज्य केले असं भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि तुम्ही माझ्या जवळ सुद्धा प्रभुजीता घेऊन तुम्ही हे एकत्र येत नाहीत, दिस इज नॉट गुड, हेच असं भगवान बुद्धांना सांगायचं आहे. असे सांगून परत भगवान बुद्धांनी जो दिघाऊ कुमार, जो आधी जे मी तुम्हाला सांगितलं ते सुद्धा ह्या दिघाऊ कुमाराने काय केलं की आईवडिलांचे जीवन गेल्यानंतर सुद्धा, त्यांची हत्या झाल्यावर सुद्धा त्याचा जो हे आहे उपदेश आहे त्याचं उल्लंघन न करता ब्रह्मदत्ताची जी मुलगी आहे तिच्याशी लग्न करून द्विसु काशी कोसल रठ्ठेसु, म्हणजे दोन, एक काशीचं राज्य ब्रह्मदत्ताचं आणि एक कौशल त्याच्या वडिलांचं, ह्या दोघा राज्यांमध्ये त्यांनी राज्य केले. म्हणजे बघा ह्या दिघाऊ कुमाराने कुठल्याही प्रकारचा द्वेष, मनामध्ये मत्सर क्लेश न ठेवता जो समेट घडणं किंवा क्षमा करणं ही जी वृत्ती आहे त्याचा उपदेश ऐकून त्या ब्रह्मदत्ताची जी मुलगी जी आहे तिच्याशी लग्न करून दोन दोन राज्य त्यांनी मिळवले. आणि तुम्हीही पण मम वचन अकरंता, आणि भगवान बुद्धांनी तुमच्याद्वारे माझं मी सांगितलेलं असं न करताही तुम्ही हे जे काही केलं हे काय आहे, गंभीर आहे, भारीय कथम असं सांगून मग भगवान बुद्ध म्हणतात, गाथा म्हणतात, काय म्हणतात, परेच न विजानंती मयं एथ यमामसे एच तत्थ विजानंती ततो संमती मेदगा. ही फार महत्वाची गाथा आहे. आता इथे परेच न विजानंती, इथे परे जो आहे हा शब्द भगवान बुद्धांनी यांच्यासाठी वापरला, म्हणजे जे भांडण करणारे जे भिक्खू जे आहेत त्यांच्यासाठी आहे. न विजानंती म्हणजे त्यांना माहित नाही किंवा माहित नसते. काय माहित नसते, मयंग एथ एमामसे, म्हणजे आम्ही या ठिकाणी मृत्यूशी संलग्न आहोत किंवा क्षणोक्षणी आम्ही मृत्यूच्या जवळ जात आहोत, हे ह्या भांडण करणारे जे आहेत किंवा एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करणारे जे लोक आहेत यांना हे माहीत नसतं की आम्ही क्षणोक्षणी ह्या मृत्यूच्या जवळ जात आहे किंवा आम्ही मृत्यूशी कनेक्टेड आहे. एक न एक दिवस आम्ही मृत्यू पावणार आहे आणि मृत्यू पावल्यानंतर हे जे एकमेकांबद्दलचा मध्ये क्लेश आहे त्याचा काही उपयोग नाही. अशा प्रकारे भगवान बुद्ध या परेच म्हणजे भांडण करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये करतात. आणि त्याच्या उलट एच तथ्य विजानंती, एच तथ्य विजानंती म्हणजेच काय की जे हे तिथे जाणतात. आता ये म्हणजे कोण की जे बघा इथे दिघाऊ चा कुमाराचं उदाहरण दिलेलं आहे, बाकी इतर लोकांचं पण उदाहरण दिलेलं आहे की त्यांनी त्यांचे इतका म्हणजे द्वेष किंवा इतकं वैर असताना सुद्धा समेट घडून आणलेला आहे, एकजूट करून घेतलेली आहे. त्यांच्या संदर्भामध्ये ते बोलतात भगवान बुद्ध की ते अशा प्रकारे ते जाणतात की जो क्लेश जो आहे किंवा भांडण आहे किंवा विवाद आहे, कला आहे, त्याचा आपण तो न करता जर केला नाही तर त्यामुळे काय होतं, ततो संमती मेधका. त्यामुळे हे भांडणांचं काय होतं, संमती म्हणजे नाश होतो किंवा निवारण होतं. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे जे दोन पद जे दिलेले आहेत, परेच न विजानंती मयम एत्तयमामसे हेच तत्व विजानंती ततो संमती मेधगा. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ह्या दोन गाथेंच्या द्वारे एकजुटीवरती जोर दिलेला आहे. आणि आपण आयुष्यभर जे काही एकमेकांबद्दल मध्ये वैर निर्माण करत असतो ते वैराने आपण राहत असतो, त्याच्यामुळे आपण दुःखी राहतो. परंतु हे दुःख आपल्याला कळत नाही आणि आपल्याला हेही माहीत नसतं की एकच दिवस आपण मरणार आहोत, तर मग हे वैर आपण थोडी घेऊन जाणार आहे. तर हे जे लोक जाणतात अशा प्रकारे ते काय असतात, ते हे अशा प्रकारचं वैर जे आहे ते काय करतात, नष्ट करतात किंवा संपवतात. अशा प्रकारचं हे जे आहे मार्गदर्शन भगवान बुद्धांनी ह्या कौसंबिक वस्तूच्या द्वारे दिलेलं आहे. नेक्स्ट
तर पुढे हे जे वर्णन जे आहे तर जे शब्दांचं वर्णन आहे की कोण कसं काय कुठच्या अर्थाने इथे गेलेलं आहे. आणि मग गाथा पर्योसाने संपत्त भिक्खू स्वतः पत्ती फला आदेशू प्रतिष्ठ हिंसुती, म्हणजे गाथा ही जी ज्यावेळेस संपते त्यावेळेस जे काही भिक्खू असतात त्यांना स्वतःपत्ती फल प्राप्त होत असतात किंवा त्या स्वतःपत्ती फलामध्ये ते प्रतिष्ठित होतात. अशा प्रकारची ही कौसंबिक वस्तू जी आहे ही कौसंबिक वस्तू या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर वेळ किती झालेला आहे? सर कौशंबिक वस्तू समारोप करा कारण वेळ झालेला आहे. वेळ झालेला. हा, तर या ठिकाणी अशा प्रकारे थोडस मी जरा काय म्हणतात त्याला स्पष्टीकरण जास्तच केलेलं आहे त्यामुळे वेळ आपला गेलेला आहे. तरी असो केलेली आहे आणि लोकांना समजेल असं. हा, तर जी महाकाळ थेर वस्तू जी आहे ती नंतर कधीतरी आपण बघूया, जसा वेळ मिळेल तसं. आपले जे आयोजक जे आहेत हा ते आयोजक त्या ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस मी सांगू शकेल. हा, बोला सर. सर तुम्ही कौशंबीचा समारोप करा आणि मग काही वेळ आपण प्रश्न उत्तरासाठी देऊ. हो हो. तर अशा प्रकारे हा कौसंबिक वस्तू जे आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की एकजुटीचं महत्व किंवा तुम्ही जर एकत्र राहिला नाहीत तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे तुमचं नुकसान होणार आहे अशा प्रकारचे ते नुकसानही सांगितलं. भगवान बुद्ध जे स्वतः भिक्खूंना प्रवर्जित करतात ते सुद्धा ते त्यांचं वचन ऐकत नाही, तर त्यामुळे त्यांना किती मोठं दुःख होतं आणि ते दुःख होऊन परत ते दुःख होतं म्हणजे भगवान बुद्ध तर त्याच्या पलीकडे गेलेले असतात. परंतु अशा ठिकाणी न राहणं हे उचित आहे. हा सुद्धा एक उपदेश आहे. म्हणजे भांडण करणाऱ्या ठिकाणी किंवा भांडण करणारे जे लोक आहेत त्यांच्या सोबत न राहणं हा एक सुद्धा इथं उपदेश दिलेला आहे. म्हणजे हत्ती सुद्धा कळप सोडून येतो आणि भगवान बुद्ध सुद्धा भिक्खूगण सोडून जातात. आणि त्यानंतर जे भिक्खू जे आहेत कलह केल्यामुळे त्यांचं काय नुकसान होतं की त्यांचे जे उपासक आहेत भोजन देणारे किंवा उपदेश ऐकणारे ते सुद्धा त्यांना सोडून जातात. म्हणजे त्यांचं समाजामधून त्यांना चांगला प्रतिसाद प्राप्त होत नाही. आणि भगवान बुद्धांनी समेट घडून आणल्यानंतर त्याचा फायदा काय काय होतो ते 2-4 उदाहरणं देऊन, म्हणजे राजांचे उदाहरण देऊन, पंडित लोकांचे उदाहरण देऊन दोन्ही बाजूने कसा हे होतो म्हणजे फायदा होतो तो फायदा इथे सांगितलेला आहे. आणि शेवटी मग त्या गाथेच्या स्वरूपामध्ये ते आणखी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे आभार मानतो. आणि सर्व तुम्ही सर्वांनी माझे हे कौसंबिक वस्तू जे आहे हे व्यवस्थितपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी धम्मसाकटच्या समूह मुंबई या माध्यमातून धम्मपद अर्थकथा ही मालिका आजचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भालशंकर सर यांचे मी समूहाच्या वतीने आणि उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. खूप सुंदर प्रकारे कौशंबी कथा ही प्राचीन काळामध्ये भगवान बुद्धाच्या समकालीन घडलेली कथा त्यांनी आज या ठिकाणी आपल्या व्याख्यानाद्वारे सादर केली. आणि खरोखरच आम्ही सुद्धा त्याच काळामध्ये जगत आहोत का असा भाव या ठिकाणी आम्हाला झाला ही कथा ऐकताना. मी मनापासून सरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि प्रत्येक वेळोवेळी ही मालिका संपेपर्यंत आपलं अनमोल सहकार्य धम्मसाकटच्या समूह मुंबई यांना मिळत राहील अशी अभिलाषा व्यक्त करून या ठिकाणी आपला अनमोल वेळ काढून या ठिकाणी ऐकण्यासाठी उपस्थित असलेले उपासक उपासिका यांचे देखील मी मनापासून धम्मसाकटच्या समूह मुंबई यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्या बालक बालिकांनी सुंदर प्रकारे पाली गाथांचं पठण केलं त्या बालक बालिकांचं आणि त्यांच्या पालकांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. आणि आजचा हा मालिका या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. तत्पूर्वी मी
आमचे मोठे बंधू आयुष्यमान चंद्रजी तांबे साहेब आपल्या सर्वांच्या वतीने धम्म पालन गाथेचं या ठिकाणी पठण करतील. आयुष्यमान चंद्रजी तांबे साहेब आणि नयना तांबे मॅडम. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारे सुखंसेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मदरो यावता बहुभासति यो चापम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति तवे धम्मधरो होशियो धम्मं नपमच्यति. एक शरण है बुद्ध की अन्य शरण नहीं को. इस सत्य वचन के तेज से भला सभी का हो. एक शरण है धम्म की अन्य शरण नहीं को. इस सत्य वचन के तेज से सबका मंगल हो. एक शरण है संघ की अन्य शरण नहीं को. इस सत्य वचन के तेज से सबका मंगल हो. सबका मंगल हो. सबका मंगल हो. सा